मी स्वतःहून ठरवलं होतं की मला लीड करायचं नाही. काय सांगतोस? हो. माझ्याबरोबर ज्या मुली काम करणार होत्या, लीड काम करणार होत्या, ज्या लीड करत होत्या त्यावेळेला, त्यांनी सांगितलं आम्हाला शेखर फडके हिरो नको. काम मिळाल्यानंतर जास्त पॉलिटिक्स होतं. बापरे. काम मिळण्यासाठी पॉलिटिक्स होत नाही. अशी काही महत्वाची कामं वाट्याला आली का, किंवा जर नाही आली तर ती का नाही आली, काय कारण असू शकतं? याच्या मागे खरं कारण मीच आहे स्वतः. माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे माझी अनेक कामं गेलेली आहेत. लाईक करायला अंगठा लागतो, पण माझं काम बघण्यासाठी, लोकांना खेचून आणण्यासाठी अंगठ्याजवळचं एक बोट असतं, ते एकत्र राहून असं करावं लागतं. कधी कधी असं वाटतं काहीतरी कॉन्ट्रावर्सी करायची का, ज्याच्यामुळे नाव होईल. खूप वेळा वाटतं असं. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. नमस्कार. PNG प्रेझेंट्स कॅन्डिड प्लीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्यासोबत अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीची एनर्जी काही वर्ष झालं मी तशीच बघतोय, आजही ती तशीच आहे. मालिकांमधून आपण त्यांना बघतो, सिनेमांमधून बघतो, नाटकातनं बघतो. माझ्यासोबत आहे अभिनेता शेखर फडके. दादा, खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. थँक्यू व्हेरी मच. आधीच आभार मानतो की तुम्ही मला बोलवलं यासाठी. आणि मी खरं तर सांगू की पॉडकास्ट वगैरे हा जो प्रकार असतो तो केला आहे आधी, पण बहुतेक लोकांसमोर तुझाच पॉडकास्ट पहिला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. त्याच्यामुळे सगळं रॉ मटेरियल असणार आहे प्रेक्षकांसाठी. अगदी. मला तुला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की एकतर काही वर्षांपूर्वी आम्ही तुला जसं बघायचो, आजही तू तसाच दिसतोयस. त्यामुळे असं तुम्ही म्हणताय. हा, कारण तो उत्साह, ती ऊर्जा, तो कायम आहे, म्हणून तुझं तसं दिसणंही कायम आहे. तर काय राज आहे ह्या दिसण्यामागचं? दोन कारण आहेत याला. एक तर मला अभिनेताच व्हायचं होतं, मला नोकरी करायची नव्हती. त्याच्यामुळे आपण ते पॅशन फॅशन काय जे पॅशन म्हणतो ना आपण, ते मला जे हवं होतं तेच मिळाल्यामुळे मला तो एक ती ऊर्जा तीच राहिली आहे. मला कधी कंटाळवाणा वाटत नाही काम करताना. कधी अरे यार हां, बऱ्याच वेळेला होतं काम खूप झालं की जरा एक दिवस सुट्टी द्या, एवढं होतं. पण कामासाठी माझं कधीच निगेटिव्हनेस नसतो की अरे काम आहे ना, मग फ्रेश असतो मी. काम नसेल ना, तो प्रॉब्लेम. दोन गोष्टी होतात काम नसेल तेव्हा. जेव्हा आपण म्हणतो की गॅप असतो शूटिंगला किंवा 2 सिरियलच्या मध्ये गॅप असतो, दोन गोष्टी होतात अशा वेळेला. एक तर कंटाळा येतो, कारण की वर्कोहोलिक आहे असं समज स्टेजवरती और कॅमेरा समोर. पण ते एक आतला अभिनेता सतत वरती येत असतो त्याच्यामुळे तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा खर्च होतो सुट्टी असली की, त्यामुळे सुट्टी आवडत नाही मला. अगदी. जसं तू म्हणालास ना की काम असल्यावरती ती ऊर्जा असते, पण आम्ही तुला ऑनस्क्रीनही पाहिलंय आणि ऑफस्क्रीनही पाहिलंय. दोन्ही वेळेस तू तितकाच फ्रेश असतोस. तुझी बोलण्याची ढब असते, तो उत्साह असतो, एक आपलेपणा असतो. हे सातत्यानं टिकून आहे तुझ्याकडे. क्युरिओसिटी असते एखादी गोष्ट जाणून घेण्याची. तर ती कुठून आली आहे? खरं तर मला आहे ना, अजूनही इंडस्ट्रीमध्ये काही असं एक ग्रुप आहे किंवा आपली माणसं आहेत जे मला आहे ना, अरे हा प्रश्नपत्रिका आहे, याला खूप प्रश्न पडतात आणि मला सिरियसली प्रश्न पडतात. जोपर्यंत मला समाधानकारक उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत मी प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे मी सतत विचार करत असतो आणि सतत विचार केल्यामुळे आपण फ्रेश राहतो नेहमी. कधी असं आलं अरे उद्या असेल नाही, शूटिंग नसेल, हा विचार आला की परत मी ॲक्टिव्ह होतो. तर हा ॲक्टिव्हपणा आहे ना, तर मला असं वाटतं की मी माझ्यातला लहान मुलगा जो दडला आहे अजूनही मी जपून ठेवला आहे त्याला. किंवा त्याला मध्ये मध्ये मी खूप हाक मारत असतो, चल वरती आहे आता, आपल्याला फ्रेश व्हायचं. कारण लहान मुलं निरागस असतात असं मला म्हणणं आहे. त्या मी निरागस नाही आहे, पण तरीही की तो मुलगा आल्यामुळे ना चेहऱ्यावरती निरागसपणा दिसतो. और एनर्जेटिक आई बाबांकडनं आलेलं हे एनर्जेटिक पॉईंट आहे तो. कारण की ते आता वडील नाहीत, वडील हयात नाहीत आता, पण आई आणि वडिलांची जी राहण्याची पद्धत होती, त्यांची टिकण्याची पद्धत होती, काम करण्याची पद्धत होती, तर ती माझ्यात अंगीकारली गेली. आणि मला असं वाटतं आणि तुझ्या ह्याच्यामध्ये अजून एक सांगेन की मी असा फ्रेश का आहे याच्यासाठी फार महत्त्वाचं उदाहरण म्हणजे माझा भाऊ शिरीष फडके, जो त्यांनी मला सांगितलं तू फक्त ॲक्टिंग कर, बाकी जी दोन्ही घरं आहेत, माझं घर आहे आणि त्यांचं घर आहे आईबाबांचं, तर ते एकाच बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो. पण ते दोन्ही घरं तो इकॉनॉमिकली जे हँडल करणं म्हणतो ना आपण, की आपण पैसा कमवतो पण तो कुठे कसा गुंतवायचा हे माझ्या भावाला खूप होतं. आणि तो मी आई आहे म्हणून तो घरात आहे, नाहीतर
तो खूप समाजसेवा त्याला करायला आवडते, लोकांचं भलं करायला आवडतं. सो पण तो अजूनही आमच्या दोघांसाठी तो आहे. पण मग एनर्जी मी का लावतो, तर हा जो महत्त्वाचा विचार आहे. खरं आपण म्हणतो अरे काय पैसे इकडे-तिकडे गुंतवायचे म्हणजे छोटी गोष्ट नाही. तीच सगळ्यात मोठी गोष्ट असते. कमावणं आपण सहज कमवू शकतो, रोज कमवू शकतो. पण ते कुठे आपल्याला ते वाढली गेली पाहिजे त्याची किंमत, हे त्याला कळतं. त्याच्यामुळे तो पाठीशी आहे आणि माझी आई आता पाठीशी आहे म्हणून मी फ्रेश आहे. वा वा वा. तुझ्या अभिनयातला एक वेगळेपणा मला कायम जाणवतो. म्हणजे आपण भरत दादाला बघितलं किंवा अंकुश चौधरीला बघितलं किंवा महेश सरांना बघितलं. प्रत्येकाच्या एक अभिनयाची ढब आहे, तशी तुझी एक ढब आहे. तुझ्या अभिनयात एक चंचलपणा आहे, एक चुलबुलापणा आहे, एक हजरजबाबीपणा आहे आणि एक म्हणतात ना एक मॅडनेस आहे तुझ्या अभिनयामध्ये, जो तुझ्या विनोदी कामात पण दिसतो आणि तुझ्या खलनायकी कामांमध्ये पण दिसतो. म्हणजे जसं तुला माहिती तुझं एक कॅरेक्टर गाजलं होतं ज्याच्यात तू सतत रंपंपोश करायचा सरस्वतीमध्ये. म्हणजे हे जे आहे ना एक तुझी एक अभिनयाची शैली तयार झाली आहे. ते आता शेखर फडके म्हटलं की आम्हाला ते इमॅजिन होतं की तू ते कॅरेक्टर कशा पद्धतीने कुठे पुढे घेऊन जाऊ शकशील. तर ही जी शैली आहे ना ही कशी. तुम्ही जे एवढं सगळं मला आता बोललात की तुझी अभिनयाची शैली आहे, हे मी पहिल्यांदा मला कोणीतरी सांगताय हो का, माझ्याकडे एवढं सगळं आहे हे मला माहित नाही. म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर एका वाक्यात दिलं ना, तर मी बाहेर जसा आहे तसाच मी स्क्रीनमध्ये सुद्धा आहे, म्हणजे ऑन स्क्रीन सुद्धा आहे किंवा मी स्टेजवरती पण तसा असतो. ते स्टेजवरती थोडं स्टेजच्या हिशोबाने लाऊड असावं लागतं आणि कॅमेऱ्याच्या दृष्टीने थोडं काय आपण त्याला अभिनय आकर्षून करावा लागतो. फार मोठा लिमिटेशन्स असतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढं सगळं आहे माझ्याकडे, मी एवढं सगळं देतोय आणि हे लोकांना आवडतंय. मग खरं सांगू का तुम्हाला, तर मला आहे ना जे काम आवडतं ना ते मी कधीच करत नाही. लोकांना माझं काय काम आवडतं, जसं तुम्ही म्हणालात आता की तुझी एंट्री अरे हा असं करेल. आता एक सध्या मी एक सिरियल केली, सॉरी मी त्याच्या उत्तर देतो, नवा गडी नवा राज्य नावाची. त्याच्यात माझी सिरियस भूमिका होती. हॅपी गो लकी ते कॅरेक्टर नव्हतं, पण एक गोड कॅरेक्टर होतं, पण ते कॉमेडी नव्हतं जे लोकांना अपेक्षित होतं. त्याच्यामुळे मला टेन्शन आलं होतं की मी हो म्हटल्यानंतर की अरे बापरे, आपण लोकांसाठी करतोय, आपण अभिनय स्वतःसाठी आपण करतोच आहे आनंदासाठी, पण लोकांना जे आवडतं आपण देतो ते हे आवडेल की नाही. गेली 11 वर्ष मी कॉमिक विलन करतोय. करेक्ट. मग त्याच्यानंतर महाराष्ट्र शाहीर नावाचा सिनेमा आला केदार शिंदे, त्याचं एक सिरियस कॅरेक्टर केलं. त्याच्यानंतर मला एक वेगळी ओळख मिळाली. नवा गडी नवा राज्यानंतर मला एक वेगळी ओळख मिळाली. गंमत काय असते, कॉमेडी कॅरेक्टर केलं ना तर आपल्याला बाहेर जी लोक भेटतात तेव्हा काय चला एक सेल्फी दे ना, काय बघायचं चल ना सेल्फी दे ना, असं असतं. पण नवा गडी नवा राज्याचं कॅरेक्टर केलं त्याच्यानंतर मला सर एक सेल्फी घेऊ का. मग नंतर मला कळलं की लोक रिलेट करतायत. म्हणजे मी जे सिरियस गंभीर भूमिका करेन तर माझ्याशी ते गंभीरपणे बोलतात, मी कॉमेडी करेल तर ते घरातले असल्यासारखे बोलतात. सो मग तेव्हापासून मी म्हटलं ठरवलं किंवा मला कळलं की आपण लोकांसाठी काम करतोय, तर लोकांना जे आवडीचं आहे ते करणार. त्याच्यामुळे आणि तुम्ही जेवढी पद्धत सांगितली एवढ्या मी करतो. अजूनही मला जर निश्चित करतो कारण की आम्हाला प्रेक्षक उलट मला आवडलंय. येस, आम्हाला ते प्रेक्षक म्हणून कायमच दिसतं. तू म्हणालास की मी गेले काही वर्ष सातत्यानं विनोदी काम करतोय, मग ते विनोदी खलनायक असू दे, पण विनोद हा तुझा स्थायी भाव राहिलेला आहे. मला तुला असं विचारायचं आहे की विनोदी नटाला इंडस्ट्रीमध्ये गृहीत धरलं जातं का? कुठल्या अर्थाने? त्याला अनेक अर्थ असू शकतात. मग ते आर्थिकदृष्ट्या असू शकतं, भूमिकेच्या अनुषंगाने असू शकतं. जसं की एक आपल्याकडे स्टिरियोटाईप आहे की विनोदी नटाला सतत विनोदीच कामं मिळतात किंवा त्याला प्रमुख भूमिकेसाठी त्याचा विचार केला जात नाही. असे अनेक स्टिरियोटाईप्स आहेत आपल्याकडे विनोदी नटाच्या बाबतीत, जे तुला कधी समोर आले का? हो आलेत ना. म्हणजे खरं सांगू का की विनोदी नटाला आहे ना गांभीर्याने कोणीच घेत नाही. खरं तर आम्ही सगळे जे विनोदी नट जे लोकांना वाटतात की हे कॉमेडी आहेत, म्हणजे अगदी फू बाय फू पासून ते हास्य जत्रेपर्यंतचे जेवढे सगळे हिट झाले ते सिरियसली कॉमेडी करतात. त्याच्यामुळे ती आवडते लोकांना. जर कॉमेडी पद्धतीने करायला गेली तर ती नाही आवडणार. सो असं नाही, एक दुय्यम दृष्टिकोन असतो ना एक कॉमेडीकडे बघण्याचा. पूर्वी कसे, आता मी ज्यांच्याकडनं शिकलो, मी नॅशनल स्कूल ऑफ टेलिव्हिजनमधनं शिकलो, बरोबर. त्यावेळी सगळे म्हणजे शांतेचं गाठं चालू आहे, खूप हिट होतं, सुधीर जोशी यांचा मी ते इनॅक्ट करायचो. त्याच्यातनं मला कॉमेडी टायमिंग मिळत गेलं. अशोक मामा किंवा पूर्वीचे धुमाळ, दामोंडा मालवणकर यांचे सिनेमे बघितलेले आहेत. राजा गोसावी यांनी सगळे विनोद करून ठेवले. शरद तळवलकर, त्यांचं शिकणं म्हणजे ते खूप गांभीर्याने विनोद करत होते. ते मुद्दामून करत नाही. जसं दादा कोंडके आपण ते मुद्दामून नाही, ते सहज बोलतात, अर्थ आपण काढतो अगदी. ते
नेहमीच्याच वाक्याचं बोलतात, पण ते आपण अर्थ काढल्यामुळे, अरे ते दादा कोणकेने घेतले म्हणून नाही, ते ते तुम्ही ते रिॲक्शनसाठी आणि ते त्यांना शोभू शकतं. त्यांना शोभू शकतं. आता एवढ्या सगळ्यांनी कॉमेडी केल्यानंतर आपण काय करायचंय की त्यांचा वारसा फक्त आहे तेच विनोद आहेत, नवीन विनोद येत नाहीत. आपण ते मॉडिफाय करून नवीन आणले पाहिजेत. म्हणून तुमचा जो प्रश्न आहे की एक दुय्यम दर्जा दिला जातो. पूर्वी ह्याच सगळ्या नटांसाठी विनोदी रोल लिहिले जायचे, आता लिहिले जात नाही. आता तुम्ही करता ना, मग करू दे. आता याला घेतलाय ना कॉमेडी नटाला, शेखर फडकेला घेतलाय ना, मग त्याला सिरियस कशाला ठेवता, कॉमेडी करा. पण मला नाही वाईट वाटत ह्या गोष्टीचं. मी वाईट वाटून घेत नाही, कारण माझं ते काम आहे. प्रोडक्शनला माझं काम आवडलं, चॅनलला काम आवडलं, तर ते लोकांपर्यंत पोहोचणार, मग लोकांना आवडणार. मग चॅनलला काय आवडतंय ते करूया आपण. मग खूप वाईट वाटतं कधी कधी की आमचं एक जसं आपण म्हणतो की आता एक खूप मोठा हिंदी शो आहे जो कॉमेडी शो आहे, की जो कॉमेडी आहे. मराठीमध्ये असा डेली सोपमध्ये पूर्ण कॉमेडी असलेला शो आलेला नाही अजून. 1-2च प्रोड्युसर असे आहेत की ते करू शकतात किंवा त्यांना ती आवड आहे, पण ते चॅनल करू देत नाही आता. कारण चॅनलला विश्वास नाही की मराठी माणूस डेली सोप सारखं जसं काय आपलं किचन ड्रामा असतो तसं कॉमेडी ड्रामा आवडेल की नाही माहिती नाही. पण मला असं वाटतं का नाही, एकदा करून बघा ना. तुमच्या सगळ्या सिरियल तुमच्या हिट नाही ना होत, काही 4 महिन्यात संपतात. ही नाही चालली तर 4 महिन्यात, पण करून तर बघा. करेक्ट. हिंदी में करके दिखाय तर मराठीत करून दाखवा ना. कॉमेडी फॅमिली ड्रामा सुद्धा चालू शकतो खरं तर. आणि होतं म्हणजे सुरुवात अगदी ट्वाइस अ वीक थ्राइस अ वीकने केली होती. आम्ही कुकुचकू नावाची सिरियल करायचो. त्यावेळी 2 आमच्याबरोबर सिरियल चालू होत्या स्टार प्रवाहाच्या. जेव्हा स्टार प्रवाह लॉन्च झालं तर ते मला फार आवडायचं. त्यातलं भेंडी बिंडी मी म्हणायचो, ते खूप आवडायचं लोकांना. पण ते कॉमेडी कॉमेडी नको. सध्या लोकांना काय आवडतं लोकांना ठरवू दे ना. करेक्ट. पण मग त्याच्यानंतर असं ठरलं, अरे लोकांना आवडल्यानंतर मला काम मिळणार आहे, नाही मला आधी काम मिळाल्यानंतर ते केल्यानंतर लोकांना आवडणार आहे. म्हणजे मी थोडा उलटा विचार केला, पण त्याचे परिणाम आज चांगले आहेत किंवा भोगतोय, तुम्ही बघताय, सगळंच ठीक आहे. अगदी. पण मला खरंच तुमच्या या प्रश्नात थोडं एक आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा. अरे ह्या कॉमेडी आहे, म्हणजे आम्हाला गांभीर्याने कोणी घेत नाही, पण आम्ही तेवढ्याच गांभीर्याने त्या सिरियलचा, त्या पात्राचा, जे आम्ही भूमिका साकारतो त्या भूमिकेचा आम्ही अत्यंत काय आपण त्याला म्हणू, गांभीर्याने विचार करूनच पुढे जात असतो. जिथे गंभीर पाहिजे तिथे आम्ही गंभीर होतो, जिथे विनोदी, अरे इथे हॅपी गो लकी हवाय, जरा एक सीन रिलॅक्स करणारं कॅरेक्टर म्हणतात हल्ली, तर ते आहे, ते मला आवडतं करायला. आणि मी नाही केलं तर लोक विचारतात काय हो नुसते स्क्रीनवरती काय ते मज्जा आणा. हे मज्जा आणा जे असतं, म्हटलं लोकांना ती अपेक्षा असते. पण मला आवडतं की चल माझा एक टाईप झालाय ना, की एक छप्पा बसतो. जसं मी एका लग्नाची गोष्ट हे नाटक करण्याच्या अगोदर जेवढी सगळी नाटकं केली तेवढी सगळी सिरियस होती, पण लग्नाची गोष्ट केल्यानंतर तो छप्पा बसू दे ना. छप्पा बसल्यामुळे काय होईना, मला काम मिळते ना त्याच्यामुळे. करेक्ट. लोक त्या दृष्टीने माझ्याकडनं काम करून घेत आहेत किंवा मला काम देत आहेत, त्याच्यामुळे मला आवडतं. पण मला सांग, आर्थिकदृष्ट्या सुद्धा हे होतं का? म्हणजे जसं मी तुला म्हटलं की विनोदी नटाच्या बाबतीत काही स्टिरियोटाइप्स आहेत की बाबा त्याला काम मिळण्याच्या बाबतीत जसं काही आहे की अरे त्याला एक विनोदी काम देऊ शकत, तसं आर्थिकदृष्ट्या होतं का? कारण की बाबा नटाचं मानधन समजा X असेल तर बाबा विनोदी नटाला बाबा Y देऊया, की बाबा त्याचा तितका सिरियसली विचार केला जात नाही मानधनासाठी, असं तुला कधी जाणवलंय का? कॉमेडी सिरियल करत असाल तर विचार केला जातो, पण जेव्हा कॉमेडी सिरियल नसेल, एखादी आपली नॉर्मल सिरियल असेल तर त्यात तो विचार केला जातो. मुळात त्याला काका मामा जसं मी करतोय आत्ता, म्हणजे मी जर का वडिलांचं रोल केलं तर त्या एका वडिलांच्या रोलसाठी मला विचारलं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर यात आहे. वडिलांच्या रोलसाठी विचारलं तर ते म्हणाले की सर तुम्ही वडील नाही वाटत त्याचे. म्हटलं इट्स ओके, आपण पुढे नाही पण त्यातलं मामाचं कॅरेक्टर आहे ना किंवा काकाचं कॅरेक्टर आहे ना, ते करा. म्हटलं करू, पण पेमेंट जरा म्हणजे म्हटलं कळलं नाही मला. म्हणजे वडिलांसाठी जेव्हा आपलं बोलणं झालं, वडिलांच्यासाठी पेमेंटसाठी ते थोडं वेगळं होतं. मग त्याच सिरियलला काका मामाच्या रोलसाठी कमी पेमेंट. म्हटलं हे काय, म्हणजे मी त्यांना सहज विचारतो, म्हणजे एवढं नाव एक ते लोकांना समजण्यासाठी आपण काही उदाहरणं घेतो. तर म्हटलं सचिन तेंडुलकर पहिल्यावरती गेल्यावर वेगळं मानधन घेतो, 5व्यावरती खेळायल्यावर वेगळं घेतो, 6व्यावरती खेळायला वेगळं, असं नाही ना, त्याचं एकच मानधन असतं. मग तो कुठल्याही नंबरला खेळेल. पण ते म्हणतात नाही सर आमचं असं ठरलेलं आहे. पण मग आता तुम्ही जसं म्हणाल की मी खूप एनर्जेटिक आहे किंवा मी असा दिसतो, वयाप्रमाणे नाही आहे,
माझ्या वयाचा दाखला हरवलाय. तर पण ते बाबावरनं काका मामावर आल्यावर मला ऍडजस्टमेंट कुठेतरी करायला करावीच लागते. खरं आहे. दादा, मला तुला आणखी एक विचारायचं आहे. आज इतकी वर्ष तू इंडस्ट्रीत काम करतोय, सातत्यानं करतोय, आणि नाटक असेल, सिनेमा असेल, मालिका असेल, कधी याची खंत वाटते का की अरे आपल्याला प्रमुख भूमिकेसाठी विचारलं गेलं नाही किंवा तशा पद्धतीने आपल्याकडे पाहिलं गेलं नाही? कारण की तुझ्याकडे रंग आहे, रूप आहे, सगळं आहे. जे जे मुख्य अभिनेत्याला लागतं ते सगळं तुझ्याकडे आहे. बरोबर. मग कधीतरी याचा विचार करतोस का की काय चुकलं असेल किंवा नेमकं हे का झालं? मी स्वतःहून ठरवलं होतं की मला लीड करायचं नाहीये. काय सांगतोस? हो. म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी मी मामा केला होता. माझ्याच वयाचा मित्र त्याच्यात माझा भाचा करत होता. तर त्याने मला विचारलं, का करतोस तू असं? एक आणि कुठली मालिका होती? माझ्यावरती नाही, विजुमाने तेव्हा असोसिएट होता. ओके. डिरेक्टर सुभाष फडकेंची मालिका होती. मला मालिकेचं नाव हां, आठवत हां, नाही आत्ता, पण राजकारणावरती होती. आणि त्यात आशिष कुलकर्णी म्हणून जो आहे तो भाचा झाला होता आणि मी तेव्हा मामा केला होता. तेव्हा मला सगळ्यांनीच विचारलं होतं, मामा का करतोयस? म्हटलं काही नाही, मी ठरवलं होतं काही गोष्टी. खरं सांगू का, मी घाबरलो होतो त्यावेळेला. ओके. त्यावेळेला कसं फक्त सह्याद्री आणि नाटक होतं, बरोबर. जर तुम्ही लीड म्हणून काम केलं आणि पडलात तर तुम्ही घरी बसणार असं माझ्या डोक्यात होतं त्यावेळेला. पण दुसरा एक माझा विचार मनात आला होता की मला लॉंग टर्म काम करायचं आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला आमच्या क्षेत्रामध्ये पेन्शन नाही, रिटायरमेंट नाही, अस्थिरता आणि खूप आहे. हां, बरोबर. तर पुढे जाऊन ना माझं माइंड मला चांगलं राहिलं पाहिजे. जर मी आत्ता लीड केला, मला लीड म्हणून लोकांनी ॲक्सेप्ट केला, इंडस्ट्रीने ॲक्सेप्ट केला, त्याच्यानंतर मी जेव्हा सेकंड लीड करेन किंवा कॅरेक्टर आर्टिस्ट करेन, आत्ता जसं मामा काका करतोय, त्यावेळी माझी टेंडन्सी ती असेल का चांगली? माझी मानसिक स्थिती तशी असेल का? मी जास्त फ्रस्ट्रेट होईन एखाद वेळ, असं मला त्यावेळी वाटलं होतं. तेव्हा मी विचार करून, म्हणजे 50व्या वर्षानंतरचा विचार करून मी त्यावेळी, ठीक आहे मिळालं तर करणारच, अगदी. पण ऑफर्स आल्या, पण मी काही काय आपण त्याला म्हणतो, आणि अजून एक सांगेन की त्यातल्या अनेक ऑफर माझ्यामुळे गेलेले नाही आहेत. माझ्याबरोबर ज्या मुली काम करणार होत्या, लीड काम करणार होत्या, ज्या लीड करत होत्या त्यावेळेला, त्यांनी सांगितलं आम्हाला शेखर फडके हिरो नकोय. अरे बापरे. असं दोनदा ऐकल्यानंतर परत ते पण येतं ना की अरे ह्यांना नकोय, मग मी का करू? त्याच सिरियलमध्ये मी काका मामा केलेला आहे, त्या सिरियलमध्ये हिरोच्या मोठ्या भावाचा केलाय किंवा लहान भावाचा केलाय. आणि हे मला सांगितलं, आणि सांगणारे आपल्याला अनेक जण असतात ना की हा हिनी सांगितलंय. म्हटलं हां ठीक आहे, ते मी लक्षात ठेवेन. मी विचारेन की पुढे काय आहे, आज तू कुठे आहेस, मी कुठे आहे, हा प्रश्न मला पुढे विचारण्यासाठी मला आता काम करणं गरजेचं आहे. ते मला एस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे. एस्टॅब्लिश झाल्यानंतर हे उत्तर असेल माझ्याकडनं, मी उत्तर नाही दिलं तरी तिला कळणार आहे की आपण त्यावेळी नाही. हो, पण त्यावेळी असतात ना, आता मला विचारला, मी जर हिट असेल किंवा मला जर का महत्त्व देणार असतील तुमच्यासारखी लोक, तर मी पण विचार करेन की हिला घ्यायचा का ह्याला घ्यायचा. करेक्ट. पण असं होतं खरं होतं, की अरे मला अजूनही शेखर चालू आहे फडके की नको म्हणून. हो 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 होतं ना. आता अनेक वर्ष मी काम करत नाही नाटकात, असं सगळे अरे नाटकात नाही, पण मला विचारतात मॅनेजर्स लोक असतात ना, ते नाटकाचे मॅनेजर, ते म्हणतात, किंवा डिरेक्टर मोठे ते म्हणतात नाही तुझं नावच समोर आलेलं आहे, पण जे दुसरे को आर्टिस्ट आहेत त्यांनी शेखर फडकेला नाही शेखर फडके असेल तर आम्ही नाही करणार. तर मला असं वाटलं मी काय वाईट वागतो यांच्याशी. बरं तुम्ही लीड करताय, मी सेकंड लीड करतोय त्यात, पण नाही. ते म्हणाल नाही नको याचंच नाव होतं. हां, मग त्याच्यानंतर म्हणजे मला अभिमानाने सांगावं लागतं की एखादी माझ्या बाबतीतली लिहिलेली चांगली गोष्ट मला रिवॉर्ड म्हणून 0 मिळाली. तीही की माझ्याविषयी पेपरात चांगलं लिहून येते, कॅरेक्टरविषयी नाटकातलं, त्याच्यामुळे इतर आर्टिस्ट असतात ते थोडे असे होतात असं मला सांगण्यात आलं. मी त्यांच्याकडनं ऐकलेलं नाही. बरोबर. आणि मी बघण्यावरती विश्वास ठेवतो, मी ऐकण्यावरती ठेवतो, म्हणून मी त्यांच्याशी चांगलंच वागतोय अजूनही. मला काही त्याच्यात ग्लिचेस वगैरे होत नाही. जिनी नाही सांगितलं तिला मी आता विचारतो कशी आहेस, ती आता मला सांगते अरे सध्या मला काम नाही रे, जरा तुझ्याकडे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मी परत यायचं बघते. कारण लग्नानंतर ते काही गॅप घेतात ती पोरी, पण त्याच्यानं ओके म्हटलं आता विचारलं ओके, मी सांगतो, नाव सांगतो तरी मी नाही मनात ठेवत. तू म्हणालास हा मुद्दा अगदी मला पटतोय. खरं तर आम्ही हे फक्त इंडस्ट्री विषयी ऐकतो की इंडस्ट्रीत अशा गोष्टी होतात, आज तुझ्या निमित्ताने ह्या समोर येत आहेत. याला जोडून मला एक प्रश्न आहे की सातत्याने आता सध्या पूर्वी इतकं हे साऊंड नव्हतं, पण आता सातत्याने अशा बातम्या येतात बघ की इंडस्ट्रीत काही राजकारण आहे, इंडस्ट्रीत पाय ओढण्याचे प्रकार होतात, याच्या भूमिका काढून त्याला दिल्या जातात, कधीतरी एखाद्याला सिलेक्ट केलं जातं आणि अचानक दुसऱ्या दिवशी कुणीतरी दुसरा स्क्रीनवरती दिसतो. हे जे आपण म्हणतो की
आपण ज्याला किचन पॉलिटिक्स म्हणतो, पण ते टिपिकली एक सिरियल मध्ये सुद्धा अशा पद्धतीचं पॉलिटिक्स जे म्हणजे पडद्यावर दिसतं ते पडद्या मागे सुद्धा आहे का? नॉट ओनली सिरियल, ओव्हरऑल इंडस्ट्री. म्हणजे पडद्यामागे पडद्यापुढेही आहे. काम मिळाल्यानंतर जास्त पॉलिटिक्स होतं, बापरे. काम मिळण्यासाठी पॉलिटिक्स होत नाही. माझं असं म्हणणं आहे की मी काम मिळाल्यानंतर मी काम कसा चांगला करेन याच्याकडे माझं लक्ष असतं. पण अनेक जण अरे मला महत्त्व द्या ह्याच्याकडे जास्त लक्ष देतात. प्रॉडक्शनने मला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, प्रॉडक्शननी मला हे केलं पाहिजे असं म्हणतात. आणि म्हणा ना, त्यांची करेक्ट आहे, कारण की प्रॉडक्शननीच त्यांना काय आपण महत्त्व दिलेलं असतं. त्याच्यामुळे प्रॉडक्शननी थोडं इकडे तिकडे दुर्लक्ष केलं की ऑब्व्हियसली हटणार. आपली हटते ना, की मला आई बाबा आता विचारतायत, उद्या मला नाही विचारलं तर मी थोडं हे होणार ना की का नाही विचारत. एक तर मी विचार करेन की माझं काही चुकलंय, नाहीतर मी त्यांना ओरडेन की तुमचं काहीतरी चुकलंय. सो तुम्ही समोरच्याला किती महत्त्व देताय त्याच्यावरती असतं. पण दोन्हीकडे पॉलिटिक्स आहे. काम मिळताना खूप जास्त पॉलिटिक्स आहे. आता मी तुम्हाला एवढं सांगेन की काय माहित नाही, मी मित्रांसाठी खूप काही केलेलं आहे, मैत्रिणींसाठी खूप काही केलेलं आहे, पण ते विसरले हल्ली मला, कम्प्लिटली विसरले. कारण की त्यांच्या दृष्टीने आपण म्हणतो ना की एखाद्याचा आराखडा आपण तयार करतो, एखादा काय आपण त्याला म्हणतो जज करतो. करेक्ट. बरोबर. तर त्यांनी जज ऑलरेडी ऐकून केलेलं आहे. जसं मी म्हणतो की मी ऐकून तुम्हाला वाईट नाही ठरवत. मी जर बघेन तुम्ही माझ्याशी वाईट वागलात तर आहे, तुम्ही माझ्याशी चांगले असाल तर माझा मित्र जर माझ्या मित्राला तो समोरची व्यक्ती आवडत नसेल म्हणून मला आवडलीच नाही पाहिजे याचं कुठलं आहे कारण? कारण ती व्यक्ती माझ्याशी चांगलं वागते. तुमच्या दोघांचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. करेक्ट करेक्ट. त्याच्यामुळे हो असं आहे, दोन्हीकडे राजकारण आहे. त्या राजकारणात मी नाहीये आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोक म्हणतात, आई बाबा किंवा भाऊ माझा म्हणतो किंवा अनेक मित्रमंडळी म्हणतात, प्रेक्षक म्हणतात की तुम्ही अजून कुठल्या कुठे हवा होता. पण गंमत कशी आहे, मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेला मी लीड नाही म्हटलं. त्यावेळेला जर का मी केले असते ना तर आता मला खूप महत्व दिलं गेलं असतं. माझे आत्तासारखे अनेक पॉडकास्ट झाले असते. मला आत्तासारखे अनेक जणांनी ज्या तुम्हाला एक गंमत सांगतो तुमचीच, आपण ते पत्रकार म्हणू किंवा काय म्हणू मला माहित नाही, पण जे मुलाखती घ्यायला येतात ना ऑन सेट, तर माझी एक विद्यार्थिनी, म्हणजे मी जिथे लेक्चर म्हणून जातो ॲज अ म्हणजे, तर तिकडे ती विद्यार्थिनी होती आणि ती आली, सर हॅलो मी मुलाखत घ्यायला आली. म्हटलं की कुठे गेला? नाही तुमची नाही, हिरो हिरोईनची घ्यायला सांगितले फक्त. म्हटलं म्हणजे हो, आम्हाला वरतून ऑर्डर आलं की ह्यांचीच घ्यायची, बाकी कोणाचं घ्यायचं नाही, हे हिट झाले पाहिजे तर सिरियल हिट होणार. मला एवढं वाईट वाटलं, तेवढं सिरियसली वाईट. मला विचारलं पण एकाने, अच्छा आमची मुलाखत आहे म्हणून तुला वाईट वाटतं का? म्हटलं हो वाईट वाटणार, का नाही वाईट वाटणार? मी इतकी वर्ष काम करतोय किंवा काय करतोय तर मला एक प्रश्न विचारावा असं मला वाटणारच ना, जसं तुम्हाला वाटतंय. तुम्हाला विचारलं नाही तर त्रास होतो, बरोबर. तुम्हाला विचारलं नाही कोणी लीड असून तर तुम्हाला त्रास होतो ना. मग आम्ही काम करत असून सुद्धा आम्हाला विचारलं तर आम्हाला पण त्रास होणार. मग आमचा त्रास तो त्रास नाही, तुमचा त्रास तो त्रास. करेक्ट. किंवा तुमचं म्हटलं पण खूप तुम्ही मस्त प्रश्न आहे की तुम्ही का असं तू आहेस. मी आता फ्रस्ट्रेट नाहीये, मी आता काका मामाचेच रोल करतो आणि त्यात मी आनंदात आहे. तुला तुझ्या कामाचं समाधान प्रचंड. कुठलंही काम, हा एवढंच आहे की मी ते मनापासून करतो. मी असं नाही धरत की लीड आहेत तर काही चांगलं लिहून आलंय त्यांच्याविषयी, म्हणजे कॅरेक्टरविषयी, तर मी ते त्याच्यात ॲडिशनल करून त्यांना वरती नेऊन ठेवतो त्या कॅरेक्टर्सना. कारण मला माहिती आहे की एकमेकांच्या कॅरेक्टरबद्दल, म्हणजे वल्लरी, आता तू रे माझा मित्र चालू आहे, तर वल्लरी आणि माझं जे कॅरेक्टर आहे अविनाश मामा मामीचं, ते आम्ही एकमेकांना आहे ना खूप गिव्ह अँड टेक करतो. किंवा काय म्हणतात त्याला इंग्लिश, मला शब्द पटकन सुद्धा, उपास आहे इंग्लिशचा माझा, त्यामुळे पटकन शब्द ते सोपे असतात पण नाही, ग्रीट करतो आपण म्हणतो ना एकमेकांच्या कॅरेक्टरला, एकमेकांचा आदर करतो कॅरेक्टरचा. मी अर्णव ईश्वरीचं पण काही असेल तर मी त्यांना वरती नेणार. मला माहिती आहे की चॅनलला ते आवडणार आणि त्या दोघांनाही आवडणार, म्हणजे अविनाश मामा म्हणून अर्णव ईश्वरी. कारण की मी मोठं त्यांना केलं, माझ्या शब्दातनं मोठं केलं तर होऊ दे की. करेक्ट. वल्लरीला मी मोठं करतो का आता माझ्या तिच्या एका वाक्यामुळे अविनाश मामा वरती जातो. आता आजी आणि ईश्वरीचा सीन झाला, त्याच्यात मामा वरती गेला, त्यात मामा नव्हता तिथे ऑन प्रेझेंट, पण माझं कॅरेक्टर विषयी बोललं गेलं तिथे ईश्वरीच्या तोंडून किंवा आजीच्या तोंडून, म्हणजे माझी आई दाखवली मानसीताई मागीकर, तर त्यांच्या तोंडून ते माझं कॅरेक्टर अप झालं ना. मग मी ते बघतो आणि मी ठरवतो, अच्छा म्हणजे माझं कॅरेक्टर एवढ्या अपला जायला पाहिजे, ह्या उंचीवरती नेऊन ठेवायला पाहिजे. मग ते केवढ्या नॅचरल पद्धतीने नेऊन ठेवता येईल ना, तेवढा माझा प्रयत्न असतो. कारण लोकांना कळतं, मला जसं तुम्हाला जरा ऍक्टिंग होती तुमची, हे सांगतात मला
आत्ता सुद्धा मी इथे येताना जिथे मी खायला बसलो होतो तिथे सेल्फी वगैरे घेतले. तुम्ही नॅचरल काम मस्त करता, तुम्ही अभिनव माम मज्जा येते, तुम्ही तसेच आहात हो, आता पण बोलताना तसेच बोलताय. म्हणून मी ते हसलो मगाशी तुम्ही म्हटल्यावर की अरे हो ते आत्ताच घडलंय आणि आता तुम्ही हा प्रश्न विचारला की दोन्हीकडे सेम. राजकारणात मी पडत नाही, मला आवडत नाही आणि मला समजत नाही. करेक्ट. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मला समजत नाही. लोकांनी माझ्याबरोबर केलं राजकारण मला समजत नाही आणि मला राजकारण समजत नाही म्हणून कोणाबरोबर मी खेळत नाही. करेक्ट. अगदी. मला आता तुम्ही मगाशी म्हणालात की मला प्रेक्षक विचारतात किंवा मला आई वडील सांगतात की तू ज्या पद्धतीनं पुढे जायला पाहिजे होता आज तितकासा नाही गेलायस. आज मी त्या कॅरेक्टरकडे बघताना असा विचार करतो की अरे शेखर फडके इतका मुरलेला माणूस आहे, इतकं काम केलं या माणसाने, तरी सुद्धा मनासारखी प्रसिद्धी, मनासारखं काम किंवा आपण ज्याला म्हणतो ना की हायलाइटेड कामं असतात की बाबा आपण समजा तोंडावरती चट 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 आपण बोलत जातो, अशी काही महत्वाची कामं वाट्याला आली का? किंवा जर नाही आली तर ती का नाही आली? जसं आपण म्हणतो की मनासारखं काम नाही झालं, जो ग्राफ वर जायला पाहिजे होता तो ग्राफ वर जाऊ नाही शकला, तर याच्या मागे काय कारण असू शकतं? याच्या मागे खरं कारण मीच आहे स्वतः. कारण मी स्पष्ट वक्तेपणा माझ्यात आधी होता कोविडच्या अगोदर. त्याच्यामुळे समजा का तुम्ही प्रोड्युसर असाल नाटकाचे किंवा सिरियलचे आणि मला ती सिरियल नाही आवडली आणि तुम्ही विचारलं तर मी सांगायचो नाही फार वाईट सिरियल आहे, फार वाईट नाटक आहे. तो माणूस का घेईल मला? बरोबर आहे, त्याच्या दृष्टीने तो करेक्ट आहे ना. असं झालंय खूपदा बापरे. होतंय. माझे मित्र जे आता प्रोड्युसर डिरेक्टर वगैरे ते पण मला सांगतात तू त्यावेळी आमच्याशी असं वागला होतास म्हणून नाही. चॅनलमध्ये काही माणसं अशी आहेत की जे कॉलेज कॉम्पिटिशनला एकत्र होते, तिथे मी त्यांना मात दिली किंवा त्यांच्या हे काय आपण अवॉर्डच्या संदर्भात सर्वोत्कृष्ट अभिनेता त्यांना नाही मला मिळालं, मग ते टेक्निकल टीमला वळले, मी इथे वळलो. त्याचा तो राग अजूनही मनात धरून आहेत ते. त्याच्यामुळे मला काही काही चॅनलला नाही काम मिळत. बापरे. हो, म्हणजे मला सिरियलमधनं काढलेलं आहे आणि मला कारण न देता काढलेलं आहे आणि प्रोडक्शनचं काही चुकलेलं आणि नाही. कधीची घटना आहे? एक 10-12 वर्षापूर्वीची असेल. पण ह्याच्यात एका माणसाचं नाव मी घेऊ शकतो अजून एक, कॅम्प्स क्लबचे राकेश सारंग आहेत. साहेब बीबी मी नावाची एक सिरियल आली होती. तर त्याच चॅनलचं मी एक अँकरिंग शो करत होतो. तर काही कारणास्तव मी तो अँकरिंग शो सोडला वैयक्तिक कारणासाठी आणि मी त्यांना कारण सांगू शकत नव्हतो ते, कारण की घरचं कारण होतं आणि किंवा माझं फिजिकल कारण होतं. त्यांना असं वाटलं की त्यांनी सोडलं, आम्ही न काढता त्यांनी आम्हाला नाही सांगितलं, हे चॅनलला खूप झालं. मला हे नंतर कळलं की त्याच्यामुळे मला सिरियलमधनं काढतायत सगळ्या. आणि राकेश सारंग हे असे एक होते की नाही बरं असं मला कळलंय. राकेशजींनी स्वतःहून, मी त्यांना अजून विचारलेलं नाही पण माहीत नाही, हा पॉडकास्ट बघत असतील तर खरंच ते कारण असेल आणि थँकफुल, तेव्हापासून मी थँकफुल आहे त्या माणसासाठी. त्यांनी सांगितलं ही माझी माणसं आहेत, हे मी बोलवलेले कलाकार आहेत, मग ते मोठे असू देत किंवा त्यावेळी मी लहान काय आपण नवीन त्यांनी ह्याला काढणार असेल तर अख्खी सिरियल बंद करून सांगितलं होतं. आता हे मी ऐकलंय, हे मी त्यांच्या तोंडून नाही ऐकलं, पण मी विश्वास ठेवू शकतो की राकेशजी असं करू शकतात. कारण की त्यांच्या प्रॉडक्टवर, त्यांच्या प्रोडक्शन हाऊसवर, त्यांच्या कलाकारांवरती त्यांचा खूप विश्वास आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला बोलवलंय, तर ते करू शकतात. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की प्रतिमा कुलकर्णी माहिती आहे, त्यांनी मला एकांकी स्पर्धेतनं व्यावसायिकवरती त्यांनी आणलं, व्यावसायिक नाटकात. सिरियलमध्ये मला काम मिळालं विजय पाटकरांमुळे, ते पण पेजरमुळे. त्यावेळी मोबाईल आले होते पण काही परवडणारे नव्हते त्यावेळेला, तो नोकिया जो काय असेल तो. तर पेजरवरती मला काम मिळालेलं आहे ते विजय पाटकरांमुळे. त्याच्यामुळे प्रतिमा कुलकर्णी, विजय पाटकर, राकेश सारंग असे 3 माणसं जी आहेत त्यांच्याकडे मी पैशांचं बोलत नाही. ते मला फक्त उद्या इकडे या, उद्या तिथे ये, उद्या तिथे, मला माहीत नाही किती पैसे मिळतात, अकाउंटला जमा होतात ते, तिथे मी पैशांचं धरत नाही. पण काही ठिकाणी पैशांचं बोलावं लागतं, मागून आपण म्हटलं मागितल्याशिवाय मिळत नाही. सेम आत्ता मला कळलेलं आहे कोविड नंतर. मी तुम्हाला तेच म्हटलं की माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे माझी अनेक कामं गेलेली आहेत. मला शेखर फडके जिथे हवा होता तिथपर्यंत मी येऊ शकलेलो नाही आहे. ते फक्त माझ्यामुळे किंवा मी ठरवलेल्या तत्वांमुळे, किती भले चुकीची असतील त्याचे परिणाम मी भोगतोय, पण मला असं नाही वाटत की मी खूप परिणाम भोगतोय. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की अबे मेहू ना, मी तुम्हालाच मोठं करायला बसलोय, मला करू दे ना, मला पण पैसा हवा आहे की, सगळ्यांनाच पैसा हवा आहे. पण जिथे पैसा मिळेल तिथे मी घेतो
जिथे मला असं वाटेल की पैशाविना काम चांगलं होऊ शकतं माझं किंवा मी लोकांपर्यंत जास्त पोहोचू शकतो, तिथे मी पैसे मागत पण नाही. अगदी अगदी अगदी. कारण की माझ्यासमोर प्रशांत आमलेंजींचं उदाहरण आहे की मी लग्नाची गोष्ट करत होतो तेव्हा त्यांना आम्ही आपल्या भाषेत सुपारे म्हणतात ना, सुपारी मिळते आपल्याला. तर तिथे मी गेलो तर म्हटलं तू पैसे नाही घेत, तोंड नाही मी नाही घेत, त्यांच्यामुळेच तर मी आलो, मी त्यांच्याकडे आलो. हां, त्याचा तो काय वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेत असेल मला माहीत नाही, पण वो ना बोललाय. पण मी का नाही म्हणू? आदर्श ठेवणार मी, पण मला आता गरज आहे ते मी करणार ना. मी फुकट नाही काम करत. मी माझ्याकडे मी ॲज अ प्रोडक्शन म्हणून काही उभं केलं असेल, मी बोलवलं मित्राला तरी त्याला 101 रुपये देतो. त्याच्याकडनं फुकट नाही काम करू. भले तो म्हणे कशाला पैसे देतोय. बाबा तू काम करतोयस ना, काम करतोय. मी प्रोडक्शनचं केलं. उषा नाडकर्णींमुळे मला इस्रायलचे प्रयोग मिळाले. त्यांच्यासाठी मी एक सीन लिहिला शिरीष लाटकरांकडनं नाटकामध्ये. तो सीन मी तिकडे जाऊन बसवला. अर्धा इंटरव्हलच्या अगोदर, अर्धा इंटरव्हल नंतर. पवित्र रिश्तामुळे ती हिट झाली होती. त्यांनी आम्हाला इस्रायलचे, तर त्याचे पैसे मला जेवढे मिळाले त्याचे काही टक्के मी तिला स्वतः स्वखुशीने दिलेत आणि नाटकात काम केलेल्याचंही वेगळं दिलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. पण म्हटलं आहे, कारण मी हे सगळं सुधीर भटांकडनं शिकलोय. जी मेन कलाकाराला ट्रीटमेंट आहे ती सगळ्यांना त्यांचं एवढंच असतं, मी तुम्हाला उत्तम ट्रीटमेंट देतो, मला काम चोख पाहिजे. क्या बात आहे. काम नाही केलं तर मग ते खरडपट्टी. तू म्हणालास की कोविडच्या आधी मी खूप वेगळा होतो, स्पष्ट वक्ता होतो. कोविडचा काळ सगळ्यांसाठीच वाईट होता, हे त्यात अख्खी इंडस्ट्री ठप्प झाली होती, ते सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याच्यानंतर अनेकांची आयुष्य खूप वेगळ्या पद्धतीनं बदलली. तुझ्या आयुष्यात कोविड नंतर काय बदल झाले? माझ्यात बदल झाला. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे मला कोविडमुळे ना मला स्वतःकडे मी काय चूक केले किंवा आयुष्यात काय माझ्या किती काय आपण त्याला म्हणतो निगेटिव्हनेस जो माझ्यात आला होता किंवा माझी विचार करण्याची पद्धत किंवा खूप चुका केल्यात त्याचं एक आपण म्हणतो नाही का रिव्हिजन, ते माझं आत्मपरीक्षण ते केलं माझं कोविडमध्ये. कोविडच्या अगोदर विठू माऊली नावाची सिरियल केलं होतं, त्या विठुरायामुळे आम्ही वाचलोय कोविडमध्ये. परत कोविडमध्ये मला दुसरं काम मिळालं होतं आणि हेही मला सांगायला लाज नाही वाटणार की काही लोकांना असं गमतीशीर की कुहू आहे. कुहू म्हणजे माझ्या गाडीचं नाव. तर मला एकाने सांगितलं तू रोज ज्यांच्याबरोबर जातो ना त्याच्याशी बोलत जा. फार वर्षांपूर्वी सांगितलं, 2011ला सांगितलेली गोष्ट मी 2021ला कुहूला फक्त एवढंच म्हटलं गाडीत करून बघूया का एकदा, त्यांनी सांगितलंय आपल्याला. पण मी तिच्याशी बोलतो कुहू म्हणून. मग ते बोलायला लागलो, एकदा गाडी थांबवली. म्हटलं कोविडमध्ये सगळ्यांना कामं मिळत आहेत ग कुहू, आता तुझं पेट्रोल भरायचं आहे, तुझं सर्व्हिसिंग करायचं आहे, त्यासाठी मला पैसे लागणार ना. आता हे सगळे खाऊसाठी पैसे लागतातच, आपल्याला बिस्किट आणायचं म्हटलं तरी पैसे लागतात, तुझ्यासाठी पेट्रोल आणायचं पैसे. आणि असं मी बडबडतो. नंतर कळलं अरे वेडेपणा चाललाय बसा, अरे हिच्याशी काय बोलतोय, म्हणून मी गाडी लावली आणि घरी गेलो. विदिन अ 5 मिनिट्स मला कोविडमध्ये काम आलंय. वरती घरी गेल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी तुम्ही गुजरातला निघा असं आलं होतं आणि मी गुजरातला जाऊन ती सिरियल केली. आणि कुठली सिरियल होती ती? ह्याचं स्टार परवाचीच होतं, फुलाला सुगंध मातीचा. तर आणि ते माझं 3 दिवसाचं कॅरेक्टर होतं. 22 दिवस काम केलं मी तिकडे. क्या बात आहे. म्हटलं अरे, आणि म्हटलं चल कावळा बसायला फांदी तुटायला एक आला वेळ झाली. दोनदा करून बघितलं, दोन्ही वेळेला मिळालं. नवगडी नवा राज्य पण मिळालं आणि आता तू रे माझा मित्र चालले होते ते पण तिच्यामुळे काम मिळालेलं असं मला वाटतं. क्या बात आहे. पण अटॅचमेंट म्हणून म्हणतो की वस्तूंची अटॅचमेंट, तर माणसाची अटॅचमेंट आपण घरी ठेवूया. मित्रांबरोबरची जेवढी काय आपण ते तुम्ही म्हणाल की कोविडमध्ये काय बदललं, तर मी स्वतः डिप्लोमॅटिक झालो. मला व्हायचं नव्हतं डिप्लोमॅटिक. पण तुम्हाला खरं सांगू का की आमची इंडस्ट्री जी आहे आत्ता ती कशावरती बेस आहे? प्रेक्षकांवर. आणि सगळं खोटं आहे. जर सगळं खोटं आहे ते आम्ही कलाकार कन्व्हिन्सली मांडतो म्हणून लोकांना खरं वाटतं, बरोबर आहे? करेक्ट. तर जर खोट्याच्या दुनियेमध्ये मी काम करतो तर ते मी खऱ्याची का अपेक्षा करत होतो आतापर्यंत? समोरच्याकडनं मी जसा वागेन तर मी वागेन ना, पण माझ्यासारखाच समोरच्यानी वागलं पाहिजे अशातला भाग नाही. वा. मी त्यांना काम देतोय पण त्यांनी मलाच काम दिलं पाहिजे असं नाही. आणि हे जेव्हा मी उलट कोविडसाठी थँक्स म्हणेन मी, ते कोणी कोविड आणलं असेल, अनेक जण गेले त्यांचं सॉरी, पण अनेकांचं आयुष्य वेगळं झालेलं आहे आणि माझं झाल्यामुळे ना मला काम मिळालेलं आहे आता. सो मी कोणाकडेच निगेटिव्ह पद्धतीने बोलत नाहीये किंवा जे पूर्वी बोलायचो अरे नाही किंवा गॉसिपिंगमध्ये पण मी निगेटिव्हनेस नाही येत आता.
पण तो स्वतःला बदलल्यामुळे अरे म्हटलं आरशामध्ये उभं राहून मी स्वतःला बदललं, त्याला 21 दिवस गेले माझे. Correct. त्याच्यानंतर मी खूप बदललो आणि बदलल्यामुळे आणि बघा ना त्याचा परिणाम काय झाला. आज पहिला पॉडकास्ट आहे किंवा टेलिकास्ट होणारा पहिला असेल हा कदाचित, आणि थँक्यू व्हेरी मच त्यासाठी. येस. पण लोकांपर्यंत कसं पोचायचं मला माहीत नव्हतं. सगळ्यात गंमत म्हणजे इतर जे सगळेजण पुढे गेलेत ना त्याला ते स्ट्रॅटेजी काय म्हणतात ना इंग्लिशमध्ये, ते त्यांनी खूप चांगली वापरली. PR वापरला त्यांनी, मला PR नाही वापरता आला. मला म्हणून तर म्हणतोय ना संधीचा फायदा करून घेता नाही आला. हा असेल कदाचित. कारण म्हणजे की किती चांगली कामं केली असतो. खूप- म्हणजे नाही, अजून ते घर श्रीमंताचं पहिलं मोठं नाटक सुधीर जोशी, आशा काळे आणि पुष्कर श्रोत्री बरोबर काम, त्याच्यामुळे मला सगळंच शिकायला हो मिळालं ना. ना पहिल्या नाटकात. एक म्हणजे ऑडियन्सनुसार कसा अभिनय करायचा, आशाताईंमुळे शिस्तबद्ध पद्धतीने काम कसं करायचं, आणि पुष्कर श्रोत्रीमुळे ह्याच सगळ्या दोघांबरोबर कसं काम करायचं हे करायला मिळालं. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच तिघांनाही, सुधीर Correct. जोशी, आशा काळे आणि पुष्कर श्रोत्री तिघांनाही थँक्स. दादा, कोविडमध्ये अनेकांची कामं गेली, कलाकारांनाही काम नव्हतं. तू म्हणालास की तुझ्याकडे काम आलं, पण आयुष्यात असा कधी काळ होता का जो अनेक कलाकारांच्या आयुष्यात येतो की काम नसणं? असा कधी काळ होता 2 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष तुझ्याकडे कामच नव्हतं? नाही, काम नव्हतं असं नाही, रेग्युलर काम नव्हतं. एकतर पहिली गोष्ट म्हणजे काही फार इंडस्ट्रीतल्या लोकांना माहीत नाही, घरच्याही लोकांना माहीत नाही. आत्ता सांगतो मी काय झालं होतं तेवढं सांगत नाही. पण 3 वर्ष मी इंडस्ट्रीत नव्हतो या आजारपणामुळे, एका मोठ्या आजारपणामुळे. पण ते दिसून येणारं मोठं आजारपण नव्हतं. एक आपण मेंटली आजारपण म्हणू त्याला, की जे दिसत नाही, कळत पण नाही असं ते होतं. तर 3 वर्ष मी ऊन बघायचो नाही, म्हणजे ऊन बघितलं नाही मी. त्याच्यामुळे माझे काही सिनेमे माझ्या हातातनं गेलेत, काही सिरियल हातातनं गेलेत त्यावेळेला. पण खूप आधी वाईट वाटलं, अरे कामं जात आहेत, अरे लीडची कामं जात आहेत. आता 6 सिनेमे त्याच्या अगोदर मी लीड केले होते, ते अजूनही आलेले नाही, ते अजूनही डब्यात आहेत. त्यातला एक सिनेमा जर आला असताना तर आत्ता मी खरंच जे सगळे म्हणतात की तू कुठे हवा होतास, पण नाही, माझ्या नशिबात असेल की पटकन मोठा होऊन त्यावेळेला पटकन संपायला नको असेल रंगभूमीला, कदाचित तू शेवटपर्यंत राहा, आत्ता हे गेलं तरी चालेल असं असेल कदाचित, त्याच्यामुळे ते मिळालं असेल. पण 3 वर्ष मी नव्हतो आणि त्यावेळी FB इन्स्टा नसल्यामुळे कुणालाच काही फरक पडला नाही. आत्ता पद्धतीने जर का असतं तर मी त्याचा बाऊ केला असता 100%. मी स्वतःच्या त्या गोष्टीला समोर ठेवून PR केला असता, ज्याच्यामुळे मला सहानुभूती मिळाली असती, ज्याच्यामुळे मला पब्लिसिटी मिळाली असती. कारण की माझं खरंच म्हणणं आहे की एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. गुड पण नाही, एनी पब्लिसिटी इज पब्लिसिटी. मग ती गुड असू दे बॅड असू दे. पण त्यावेळी जर का असतं ना तर खूप कामं मिळाली असती मला त्या एका गोष्टीमुळे. पण खरं सांगू का त्यावेळी असं आत्ता विचार करतो की समजा असं असतं तर का नाही रे त्यावेळी हे होतं, का नाही सोशल मीडिया होता त्यावेळेला फार. पण नंतर वाटतं अरे लोकांनी मला बोलून दाखवलं असतं आत्ता, माझ्यामुळे काम दिलंय तुला, माझ्यामुळे काम दिलंय तुला. अरे ठीक आहे ना, मी पण देतो अनेकांना कामं, पण पुढे मी त्यांना सांगतो की पुढचं नशीब तुमचं आहे हा, फक्त जाण ठेवा. मला ज्या ज्या लोकांनी कामं दिलेत त्यांची मी जाण ठेवलेली आहे. ती जाण हल्लीच्या ते मुलांमध्ये तुझ्या बोलण्यात नाही आलंय. नाहीये ती जाण. आणि का नाहीये मला माहित नाही. इट्स ओके, तो ये जो होता है. हल्ली सगळीकडेच जे मोठे मोठे कलाकार आहेत आत्ता, म्हणजे मी खरं तर सांगेन की नवीन लोकांकडनं खूप शिकण्यासारखं आहे. प्रॉडक्शनशी कसं डील करायचं ना, हे हल्लीच्या मुलांना खूप चांगलं माहिती आहे, जे मला येत नाही अजूनही. मी कामाला प्रेफरन्स ठेवलो आधी, मग माझ्या पैशाला ठेवतो. पण मला त्यांच्याकडनं कळतं की पैशासाठी काम करायचं आहे आता. पूर्वी तुम्ही कामासाठी काम करत आलात ना, तर प्लीज दादा तू आता जरा पैशांसाठी काम कर. पण म्हटलं जरा पैशांसाठी काम करायला लागलो ना, तर हे जरा काम देणारे पण मला देणार नाहीत. करेक्ट. हेही वास्तव आपल्याला स्वीकारायला हवं. ते आमच्याच पिढीला नवीन पिढीला नाही. नाही. नवीन पिढीला माहिती की मी जर लीड म्हणून काम केलं आणि माझी सिरियल 4 महिन्यात बंद झाली समजा, खरं हे त्यांच्यासाठी लॉस आहे, करेक्ट आहे. पण त्यांना माहिती आहे की पुढच्या वेळेला पण आपल्या लीडसाठीच विचारणार, सेकंड लीडसाठी नाही विचारणार. 4 वर्ष हे इथून क्लिअर आहेत. आम्ही त्यावेळी इथून काय क्लिअर होतो की मला इंडस्ट्रीत काम करत राहायचं, दिसत राहायचंय. हां. आणि आत्ता ते क्लिअर जास्त आहेत. मला फार म्हणजे किती अरे आपल्याला असं नाही बोलता येत यार प्रोडक्शनशी, आपल्याला असं डील नाही करता येत रे यार चॅनलशी. त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि ते कामही करतात. असं पण नाही की अनेक हां आता
बरेच जण असेल की अरे मी चांगला दिसतो, चांगली दिसते, चला आज ॲक्टर होऊ, असे जण खूप आलेले आहेत. कारण की मीडिया वास झालाय, तुम्हाला प्रत्येककडे नवीन लागतं. त्याच्यामुळे सहज लोकांना आता अनेक पॉडकास्टमध्ये किंवा मी ऐकतोय किंवा अनेक स्टेजवरती मुलाखती होत्या, इन्फ्लुएन्सरचा किंवा इंस्टाग्रामचा हो आहे, मला राग आहे, पण मला वाईट नाही वाटत त्यांच्याबद्दल. ते त्यांचं नशीब आहे ना यार. करेक्ट. एक काय आपण त्याला म्हणू, अभिनेता म्हणूया किंवा इन्फ्लुएन्सर म्हणूया, ज्याचा आता खूप गवगवा झाला होता. त्याचा एक सिनेमा आला, पण त्याला आठवड्याभरांनी माफी मागायला लागलं, म्हणजे प्रेक्षकांना प्लीज जाऊन बघा सांगायला लागलं का. सो माझं असं म्हणणं आहे की येस करेक्ट आहे, ला काय आपण ते एंगेजमेंट म्हणतात किंवा फॉलोअर्स असतात ते असायलाच पाहिजेत आत्ताच्या पिढीतल्या लोकांना, कारण त्याच्यावरती कामं मिळणार. आता तसंच झालंय. मी रादर तुला आता मी तेच विचारणार होतो की आता सोशल मीडिया इतका वास झालाय की जुन्या कलाकारांना ते शिकावंच लागतंय. आता काम देण्याच्या आधी फॉलोअर्स चेक केले जातात की किती फॉलोअर्स आहेत त्यांच्या टीमकडनं, आणि तुमच्या सोशल मीडियाच्या कंटेंटवरनं देखील तुम्हाला जज केलं जात आहे. पण हा आहे ना चॅनलचा लॉस आहे, चॅनलला कळत नाहीये. तुम्ही अभिनेते आणा, आपण कुठे म्हणतो इन्फ्लुएन्सर मध्ये काय सगळेच अभिनेते नसतात, काही अभिनेते आहेतच की त्याचे, त्यांना अभिनेत्याचं काही मिळालं नाही किंवा अभिनय करायला कुठे मिळालं नाही, म्हणून ते इन्स्टावरती काय आपण त्याला शिफ्ट झाले आणि ते हिट झाले. आता त्यांना कामं मिळतात, ज्यांच्याकडे अभिनय आहेत ते टिकून आहेत. पण जे लिपसिंग वरती झालेले आहेत, जे लोकांनी लाईक केल्यामुळे झालेले आहेत, त्यांच्या मी त्या माणसाबद्दल सांगितलं की फॉलोअर्स होते त्याला, काय ते बिलियन काय म्हणतात मिलियन्स असतील, मिलियन, का नाही पिक्चर बघायला गेले. करेक्ट सर एकच गोष्ट मी सांगितली, मला मुलाखतीसाठी विचारलं की त्यांचं असं झालं तुम्हाला काय वाटतं, म्हटलं मला फार वाईट वाटतं. त्याच्याविषयी वाईट वाटतं, तुम्हाला जेलस नाही, जेलस यासाठी होतं की त्याला पचकन काम मिळालं, डायरेक्ट लीड. पण वाईट यासाठी वाटतं त्याचं आता पुढे काय, त्याला तर परत शिफ्ट व्हावं लागणार इन्स्टावर किंवा त्यांच्या कंटेंट काय म्हणतात त्याच्यावरती. कारण की साधी गोष्ट आहे, मॅडमना तेच म्हटलं मी बोलताना की कसं आहे ना मॅडम, की लाईक करायला अंगठा लागतो, पण माझं काम बघण्यासाठी, लोकांना खेचून आणण्यासाठी अंगठ्याजवळचं एक बोट असतं, ते एकत्र होऊन असं करावं लागतं. क्या बात आहे, क्या बात आहे. सर ते जेव्हा तुमच्यासाठी तिकीट काढतात ना, ते हिट. म्हणून माझ्या दृष्टीने आत्ता दामले म्हणा, भरत जाधव म्हणा, संजय नार्वेकर म्हणा, सिद्धार्थ जाधव म्हणा, खेचले जातात. नंतर मग आत्ताचं कोण आपण म्हणू त्याला ललित प्रभाकर, तो खेचून आणतोय. करेक्ट. आणि ह्याच्यानंतर काय येतं तर कंटेंट. मग पिक्चर नवीन असू दे, पण तुमचा फार गोड आवडला ना लोकांना, लोक बघायला जाणार. हो करेक्ट. माझा असं चाललं नाही, त्याला अनेक मिळाले, ह्याला अनेक काय ते मिळालं स्क्रीन. सर मी आत्ता सांगतो, वाळवी नावाचा सिनेमा हा पहिल्या आठवड्यात अजिबात चालला नव्हता असं मला वाटतंय, कारण मी 5व्या आठवड्यात गेलो तेव्हा हाऊसफुल होता. म्हटलं दुपारची वेळ ऑड डे, म्हटलं मला सहज मिळेल तिकीट. सॉरी सर, मला दुसरा शो बघायला लागला मला सर, कारण की लोकांना आवडलं तर लोक बघायला येतात. करेक्ट. आता एक साधी गोष्ट आहे की मला खूप अपेक्षा होती माझ्या एका सिनेमाकडनं, पण तो सिनेमा काही कारणास्तव प्रोड्युसरमुळे म्हणा, निर्मात्याकडे पैसे नव्हते म्हणून रिलीज होऊन पहिल्या आठवड्यात काढावा लागला चांगलं असताना. पण मला ते नंतर मी थिएटरला जाऊन विचारलं तेव्हा मला गणित कळलं, ते अच्छा म्हणून काढला, म्हणजे आपला पिक्चर वाईट होता म्हणून नाही काढला किंवा वाईट वाटला लोकांना म्हणून नाही काढला. पिक्चर बराच असतात, आम्ही काम करतो ते बऱ्यासाठीच काम करतो, आम्ही वाईटासाठी कसं काम करू. हा, जर माझ्या डोक्यात आलं की मी आता फक्त पैशांसाठी करणार, मग काय करेन. पण मग नाही चला मेरा पिक्चर, नाही चालली माझी सिरियल, नाही चाललं नाटक, नाही मी पैशांसाठी काम केलं नाही या पर्टिक्युलर प्रोजेक्टला, तर मी त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघतो. करेक्ट. मला या सगळ्या प्रवासामध्ये तुला एक विचारायचं होतं की खूप कामं अशी आहेत की ज्यांनी चांगली ओळखही दिली, जे मी जसं म्हटलं की तुला काही मालिका मिळाल्या, काही नाटकं मिळाली की जे खूप ठसठशीत जाणवतात की अरे शेखर दादाचं काम अप्रतिम होतं याच्यामध्ये. या कामाचं पुरस्कारात रूपांतर कधी झालं का, आणि पुरस्काराने कलाकाराचं आयुष्य बदलतं का? पुरस्काराने बदलतं नाही बदलतं मला माहित नाही. आधी मलाच वाटायचं की पुरस्कार मिळाल्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण उलटनं मला कामं मिळायची बंद झाली. काय सांगतो? म्हटलं असं काय ते. 14 वर्षानंतर माझा वनवास संपला या इंडस्ट्रीमधला.
14 वर्षांनी मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं नॉमिनेशन मिळून पारितोषिक मिळालं. नॉमिनेशन खूप कुठल्या मिळालं. ह्याच्यासाठी सरस्वती Serial साठी. सिरियल होती Star कलरसाठी. तर त्याच्यात ते रंपंपोश रंपंपोश म्हणायचो आणि त्याचं क्रेडिट पण मी सुलेखा तळवळकरला देईन, कारण ती ताई होती माझी आणि मी तिचा भाऊ, आम्ही दोघे विलन होतो. Correct. म्हणजे ती व्हॅम, मी विलन, कॉमिक विलन, आणि ती सिरियस व्हॅम करायची. तर तिच्यामुळे पण मला ते पारितोषिक मिळालं, कारण तिला पण मिळालं ते सर्वोत्कृष्ट खलनायिका म्हणून. तेव्हाच मला कन्फर्म झालं की आता आपल्याला मिळणार आज नॉमिनेशन, आणि खरंच मिळालं मला. आणि त्याच्यानंतर लोक विचारेनच झाले. हां, म्हणजे नाही विचारत आहेत हा पैसे मागेल म्हणून जास्त. पण म्हणजे अशी गणितं आहेत त्याच्यामागे. अशी गणितं असतात, पण का असू नयेत. करेक्ट. मला जर का एका ह्याच्यासाठी पारितोषिक मिळालं तर मी माझं थोडं 1 रुपयाचे 2 रुपये करेनच ना. हा, मी 1 रुपयाचे 10 रुपये नाही करणार, नाहीतर मग तर 1 रुपया पण मिळणार नाही मला. करेक्ट. सो म्हणून मी कधी कधी अशी कामं करतो किंवा सांगतो पण लोकांना की 0 रुपये कमवण्यापेक्षा 2 रुपये कमवा. अगदी. काम चाललं. मला एकाने सांगितल्यामुळे तू दिसत राहा. लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर एक नाटक केलं मी, ते पण रिप्लेसमेंट म्हणून गेलं होतं मी, लेले विरुद्ध लेले, ज्यात प्रदीप पटवर्धन पण होते. तेव्हा त्यांनी मला खूप एक रात्र फक्त मला काहीतरी दौऱ्यात मिळाली होती. काय शिकवलंय त्या माणसाने मला, काय सांगितलं, आणि तो त्या माणसाने जे सांगितलंय ना ते तसं मी करत गेलो आणि घडत गेलो. वेळ लागला. तो तेव्हा पण मला की मी सांगतोय म्हणून करत जाऊ नको बरं का, तुला जर पटेल तसं वेळ लागणार. सिरियसली वेळ लागला, पण मला मिळालं. म्हणजे आत्ता तुमच्या बोलण्यातनं, प्रेक्षकांच्या बोलण्यातनं जे माझ्याविषयी जाणवते, जे मलाच माहित नाहीये, ते तुम्ही मला सांगताय. करेक्ट. तर हे तो म्हणाला हे तुला मिळणार, पण रिवॉर्ड उशिरा मिळतील, पण मिळतील, सस्टेन राहील. अगदी अगदी. मग मला अजून खूप वरती जायचं. आपण समाधानी कधीच नसतो. पण हां, हे असेल. आता तुम्हाला गंमत सांगतो. मंदार चांदवडकर म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा मधला भिडे भाई हा माझा सख्खा मित्र आहे. हे फार कमी इंडस्ट्री लोकांना माहिती, कारण मी दाखवत पण नाही किंवा तो पण नाही. पण तो माझ्यासाठी एवढा शुभचिंतक आहे. तो आणि धनश्री अंतरकर, डबंगे म्हणून. आता हे दोघं जण पहिल्यापासून. रवी करमरकर जे आई कुठे काय करते, दिग्दर्शक ते. तर ते पण आम्ही एकमेकांकडे कधीच काम केलेलं नाही. त्यांनी माझं नाव सुचवलेलं नाही. फक्त एवढंच की रवी आणि मी भेटल्यानंतर अरे आपण अजून तेव्हापासून काम करतच नाही, एकांकी स्पर्धा संपल्यानंतर. एवढे घट्ट मित्र. पण त्यासाठी रोज नाही फोन करावा लागत सर. त्याला माझी काळजी वाटते. मंदारला अजूनही काळजी. म्हणतात काय रे मोर्या असं आम्ही म्हणतो नेहमी, कारण मला मोर्या लहानपणी म्हणायचे. हे मोर्या असं करतो आणि तो बोलतो ना. मला एवढं छान वाटतं की चल तू आहेस माझ्या सोबत. मित्रांमध्ये ते तिघात चौघे, आणि दुसरा आपण म्हणू की माझ्यापेक्षा जे मोठे होते वयाने म्हणा किंवा माझी आधीची पिढी म्हणा, सॅबिदा म्हणजे सॉरी उदय सबनीस, विवेक लागू, स्निग्धा सबनीस, हर्षदा खानविलकर, हे त्यांनी मला खूप, हे शुभचिंतक आहेत सगळे माझ्या, की ते मला ना असं झालं की पुशअप कर, अरे तुझं आजचं काम करतो रे, चल ना मिळेल काहीतरी. आणि अशी माणसं जेव्हा सोबत असतात तेव्हा एक आपल्याला खूप मोठा धीर येतो. तुम्ही म्हणाल की वाईट कुठल्या गोष्टीचं, एका गोष्टीचं वाटतं की ज्याची काय आपण म्हणू त्याला, की ज्याला पैशाची किंमत नाहीये ना त्याला तुम्ही तो पैसा देताय. काम भले कसंही करू दे, पण त्याला पैशाची किंमत नाहीये. त्या पैशाची किंमत असली पाहिजे प्रत्येकालाच. पैशाची किंमत ठेवली तर पैसा तुमच्याकडे. आपण म्हणतो ना की पैसा पैशाकडे खेचला जातो, तसं मध्यमवर्गीयाकडे काहीच खेचलं जात नाही हो. तो उच्च मध्यमवर्गीय पण होत नाही. पण तो प्रामाणिक आहे असं मला वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर गरीब आणि खूप मोठा श्रीमंत, त्याच्यामध्ये जे आम्ही मध्यमवर्गीय आहोत किंवा आपण सगळेच सॉरी आपण म्हणतो, पण जे सगळ्यात ते शांतपणे ते एकमेव असं ते काय आपण मध्यमवर्गीय असं एक तो वर्ग आहे की जो शांतपणे झोपतो. करेक्ट. ज्याला फक्त शनिवार, अरे नोकरी करतात त्यांना शनिवार रविवार बाहेर फिरायला जायचंय किंवा गणपतीला गावाला जायचं किंवा हे गावला. माझं गावच नाहीये, माझं गाव पेंट, त्याच्यात कोणी राहत नाही. त्याच्यामुळे गंमत अशी आहे की मला ना सांगण्यासारखं काहीच नाहीये. कधी कधी असं वाटतं काहीतरी कॉन्ट्रावर्सी करायची का की ज्याच्यामुळे नाव होईल. खूप वेळा वाटतं असं, पण करणार काय. बरं तिथे पण मी ऍक्टिंग करायला गेलो तर नॅचरल ऍक्टिंग होणार, त्यामुळे लोकांना ते पण नाही चल काय करू नको, अरे नाही प्रॉब्लेम झालाय मला. पण मग कधी कधी असं वाटतं होईल, कधीतरी येईल निगेटिव्ह काय आपण पब्लिसिटी कुठली येईल माहित नाही. आपण काम करत राहू. जे बेर्डेंनी मला सांगितलं तू काम करत राहा, कधीतरी तो दिवस येतो, कधीतरी आपलं आयुष्य बदलतं. आणि खरं कसं आहे माहिती, आपण म्हणतो ना आत्ता यायला पाहिजे, कारण की त्यावेळी मी कमवू शकलो असतो.
त्यावेळी ती आत्ताची जी इंटेन्सिटी आहे त्याच्यापेक्षा डबल इंटेन्सिटी हो. होती, बरोबर. तर तेव्हा मी कमवू शकलो असतो त्या गोष्टींमुळे. आत्ता जर का मला चान्स मिळतो तर मला आता त्यासाठी स्वतःला फिट ठेवायला लागणार आहे. सो फिट आहे, विचाराने फिट असल्यामुळे माझं शरीर ते साथ देतच ना, त्याच्यामुळे. अगदी. आता मला काही जुन्या कामांविषयी बोलायचं आहे. त्यातला एक प्रोजेक्ट मला फार महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे चालता बोलता. हां. कारण की एक वेगळा कनेक्ट, एक वेगळी भूमिका, मला त्या प्रोजेक्टविषयी ऐकायचं आहे. आता चालता बोलता हे सह्याद्रीचं नाणं, जे काही प्रश्न विचारायचं याची उत्तरं दिलं की चांदीचं नाणं द्यायचं होतं. खूप गाजलं. अजूनही लोक त्यांनीच ओळखतायत जास्त. चालता बोलता असं हाक मारतात. आणि त्याच चालता बोलता माझा जो मी म्हटलं आजारपणाचा प्रॉब्लेम, त्याच चालता बोलता झाला. सलग 3 वर्ष मी करत होतो. एका ठिकाणी पडलो मी तिथे, त्या चालू असताना शूट. पण त्या चालता बोलताचे जे प्रोड्युसर होते दूरदर्शनच्या, ज्या बाई चटर्जी मॅडम, त्यांनी मला, उन्हात तुला काम करता येणार नाही आहे ना, मग तुला मी आपण घरात कुठलं शूट करतोय ना ते देतो. मग त्यांनी मला स्मार्ट सूनबाई दिलं. पुष्कर श्रोत्रीला विचारून दिलं की तू नाही करत आहे तो मैं फड़के को लेती हूँ अभी, क्योंकि वो है ना धूप में काम नहीं कर सकता, तो इधर आके करेगा. 3 वर्ष मी फक्त सह्याद्रीच्या चालता बोलता नंतर स्मार्ट सूनबाईवरती 3 वर्ष जगलो मी. महिन्याचे फक्त 4 एपिसोड करायचे तेवढ्या पैशांवरती. पण मला काहीच कमी पडलं नाही त्याच्यामुळे. कारण काम करत असलो, 2 दिवस काम असायचं माझं, 2 महिन्याचं काम काढायचं, त्याच्यामुळे पुढचा महिना रिकामा स्वतःसाठी स्वतःला द्यायला. पण मी रिलॅक्स ना, माझ्याकडे काम आहे, माझ्याकडे मी आधी मागे बघतो नाही मी की अरे बिचाऱ्याकडे काम नाही, कोणाकडे काय काम आहे ते बघितलं तर मला फ्रस्ट्रेशन येणार. आणि आलेलं आहे, मी काय साधू संत वगैरे, मी फ्रस्ट्रेशनच्या पलीकडे जाऊन परत आलेलो आहे. पण आणि परत आलो ते कामामुळेच परत आलो आहे, त्याच्यामुळे माझी कामावरती श्रद्धा जास्त आहे. तर त्या चालता बोलताना मला खूप काही दिलं. म्हणजे टेन्शन यायचं. त्या चालता बोलताची गंमत सांगू एक. हा, अगदी. चालता बोलताच होतं. आणि त्यावेळी असं होतं की 2 कठीण प्रश्न विचारले तर मॅडम तिथून मला सांगायच्या की त्या प्रश्नाचं उत्तर आलं त्या बाईला तर मला सांगायचे असं, म्हणजे सोपा प्रश्न विचार, बरोबर. सोपा प्रश्न म्हणजे ते चांदीचं नाणं लगेच दिलं. 2 कठीण प्रश्नांची उत्तर दिली ना. तर एक जोडपं होतं, 2 कठीण प्रश्नांची उत्तर दिली. त्या गर्दीतनं मला मॅडमनी सांगितलं इनको देना है, तो सोपा प्रश्न. मग मी त्यांना विचारलं की पांडव किती आहेत. जरी सोपा म्हटलं, नाही प्रश्न हा नाही आहे, कोण कोण आहे. कारण की आयत्या वेळेला प्रश्न विचारल्यानंतर प्रॉब्लेम तोच होतो. तीच तर गमत. तिने सुरुवात केली, युधिष्ठिर, बरोबर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराजा. अय्या 6 झाले. मला कळलं. म्हटलं बघा पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न, कारण त्यांना द्यायचं होतं ना. कारण 2 अत्यंत कठीण प्रश्नांची उत्तरं तिने दिली होती, जी मला लिखित माहीत होती. ते मला पण माहीत होतं. बघा, विचार करा, परत करा. पांडव किती होते? 5. नावं सांगा. युधिष्ठिर. अरे युधिष्ठिर म्हणजे धर्मराजा. ती 2दा म्हणून 6 पण होती. धर्मराजा, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 6 झाले. असं. अरे बरं, मी 3ऱ्यांदा विचारलं. शेवटी मॅडम म्हटलं सोपं प्रश्न विचारला होता तुम्हाला लाडू देण्यासाठी, ते पण. आणि तिचा नवरा जो होता तो नंतर जो भडकला. म्हटलं 1 मिनिट थांबा, तुम्हाला येतंय उत्तर? साधे उत्तर येते ना, मग सांगा तुम्ही उत्तरं सांगा. पण त्याला तिने सांगितलीत नावं सगळी, तरी ती उच्चारता नाही आली. म्हटलं असं नसतं, ती एक गंमत असते, एक घाबरणं असतं. त्या घाबरण्याचं आम्ही चांदीचं नाणं हे प्रश्नांसाठी नाही आहे, तुमच्या कॉन्फिडन्सला, आत्मविश्वासासाठी. ते उदाहरण एक चालता बोलतातलं. आणि एक अत्यंत पार्ला, आपलं विले पार्ले माहिती आहे, लोक कशी आहेत तिथली, जवळपास ते पुणे आहे, बरोबर. म्हणजे पार्ल्यात व्यावसायिक नाटक, कॉमेडी, लाफ्टरचं आलं तर हमखास ते पुण्याला गाजतं, बरोबर. तर तिथे मी एक चालता बोलताचं आम्ही शूट करायला गेलो. ते काय वाईट नाही, गमतीशीर आहे. तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतोय किंवा कोणाच्या घरी आलो होतो ते, पण गंमत म्हणून घेतलं होती एक गोष्ट. पण मी सिरियसली सांगितली होती, म्हणून म्हणतो गंमत पण सिरियसली, विनोद सिरियसली करणं कसं असतं. तर ते मॅडमनी घरी सगळे आम्ही जायचो तेव्हा आम्हाला जेवण खाणं वगैरे काही विचारलं नाही. सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे, त्या अध्यक्ष होत्या, काय त्या अध्यक्ष वगैरे असतात, सेक्रेटरी. 2 प्रश्नांची उत्तरं दिली बरोबर, कठीण. मॅडमकडे बघितलं मी, मॅडम, मला वाटलं मॅडम असं करणं, कठीण प्रश्न, मी 3रा सोपा प्रश्न. मॅडम 3 चहा पाणी काही विचारलं नाही, काय नाही.
त्या टेक म्हटलं मॅडम का रागवलं? ऑब्व्हियसली आहे ना, दूरदर्शनकडनं एखादं गव्हर्नमेंटचं एखादं येते आणि तुम्ही बोलवलेलं आहे, मग तुम्ही बोलवल्यानंतर आपण आदरातिथ्य करायला Correct, पाहिजे, ते तुम्ही correct. केलं नाही. पण म्हटलं मॅडम दिस इज नॉट फेअर. 2 कठीण प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता मी सोपा प्रश्न विचारणार. सॉरी ते तुम्ही कसे तुमच्याबरोबर वागलेत म्हणजे तुम्हाला काय वाटतं? कारण की आपण आपल्यानुसार राहू ना, ते कसेही वागले तरी आपण नाही ना कसेही वागून चालणार. तर मी सोपा प्रश्न विचारतो त्यांना, विचारा. ते म्हणाले, मॅडम मला म्हणाले की पण एक आहे, सोपा प्रश्न विचार पण मिळाला उत्तर नाही आलं पाहिजे. म्हटलं 2 मिनिटं मला, बरं ठीक आहे करूया. त्या मॅडम अशा बसल्या होत्या, त्या ज्या कोण होत्या, ऑब्व्हियसली की माझ्या डिरेक्टरचा अपमान केलाय तुम्ही. तो थोडा राग असतो, पण तुम्ही प्रेक्षकांना, अरे तुमच्यावर काय, तुम्हाला माहितच नाही इथे कसं असतं काय ते. झालंय ते? पण कुछ तो हे सोपा प्रश्न विचारायचा पण उत्तर नाही आलं पाहिजे. 2 प्रश्नांनी मी प्रश्न विचारला. त्या पार्ल्या, म्हटलं तुम्ही पार्ल्याच्या बरोबर, पार्ल्याला सुईच्या टाचणीपासून ते विमानापर्यंत सगळं मिळतं, एक गोष्ट मिळत नाही. कुठली? तुम्ही विचार करा. तोपर्यंत आपण घेऊया ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या समोर या प्रश्नाने येऊया आणि आम्ही जेवायला गेलो बाहेर. मॅडम काय? ते एक आमचे डीओपी काका होते, "ए, शेखर सांग उत्तर काय?" म्हटलं उत्तर तुम्हाला तिकडे मिळणार. बघा मस्करी नाही. म्हटलं नाही, हे जेन्युइन उत्तर आहे त्याचं, म्हणजे रिअलिस्टिक उत्तर आहे हे. ह्याच्यात कुठलंही कॉमेडी नाही, विनोद नाही किंवा त्यांना टोमणा नाही, काही नाही. तुम्ही विचार करा, पार्ल्याला टाचणीपासून ते विमानापर्यंत सगळं मिळतं, एक गोष्ट मिळत नाही. विचार. असं करून मी, जेवणं झाली तिकडे, सोसायटीचे सगळे सेक्रेटरी बरोबर सगळेजण आले, त्या बायका प्रश्न, आम्हाला इथे हे मिळतं. म्हटलं कुठे मिळत नाही, हे पण मिळतं, अरे ते पण मिळतं, हे पण मिळतं. सिरियसली विलेपार्ले असं आहे की सगळं खरंच ते मिळतं. एक गोष्ट मिळत नाही. कुठली सांगा? नाही आलं उत्तर, मी नाही दिली. म्हटलं तुमच्या पार्ल्यातून मी तुमच्या पार्ल्याविषयी प्रश्न विचारला होता, अत्यंत सोपं उत्तर होतं, तुम्हाला आलं नाही, मग चांदीचं नाणं तुमचं गेलं. म्हटलं भेटूया. आणि मी कॅमेऱ्यात बघायचो आणि सांगायचो लोकांना, प्रेक्षकांना, की तुम्हाला जर का याचं उत्तर माहित असेल तर आम्हाला टिंब या पत्त्यावरती पाठवा. असता काय ते अनेक पत्र आली, उत्तर नाही आलं कोणालाही, कारण की तो ट्रिकी क्वेश्चन आहे पण रिअलिस्टिक क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर असं होतं की विलेपार्लेला टाचणीपासून ते विमानापर्यंत सगळं मिळतं, एक गोष्ट मिळत नाही, फास्ट ट्रेन. वा, रिअलिस्टिक आहे. मी खोटं नाही वागलो, तुम्हाला उत्तर आलं नाही, संपली गोष्ट. आणि मी रिलॅक्स राहिलो. मॅडमनी मग, तुला गंमत माहिती का, तेव्हा पर एपिसोड पैसे मिळायचे, ते 4 एपिसोड. माझी किंमत वाढवली, माझा स्टेक वाढवला. म्हटलं अच्छा, असं म्हणजे तुला आनंद वाटला की तू माझे पैसे वाढवू शकतोस. मग आता याच्यापुढे पैसे वाढवून, जे वर्षभराने आमचं कॉन्ट्रॅक्ट असतं तेव्हा वाढवूनच मागतो, आधीमध्ये मी वाढून नाही मागत. तुम्हाला आवडलं तुम्ही माझे पैसे वाढ, तुम्हाला आवडलं तर करा. वा. म्हणजे कधी कधी तुम्हाला सांगतो मी, आता एका आपण सुपारी वगैरे घेतो ना आम्ही कलाकार, तसे गणपतीसाठी एक सुपारी मिळाली होती, दादरलाच होती. त्याच्यानंतर मी वडाळा डेपोला गेलो होतो, ते तिथे होते, चला ना आमच्याकडे. म्हटलं ठीक आहे चल, इथे सुपारी घेतली तिथे. पण त्यांना सांगितलं होतं ते पैसे घेतात, हा मानधन घेतात ते. त्यांनी मला विचारलं, हो म्हणून मानधन कसलं, इथे गणपतीचं दर्शन झालं तर येऊन तुमच्या डेपोमध्ये दर्शन केलं. त्या माणसांनी मला 2 वर्षाचं चलो कार्ड दिलं, फ्रीमध्ये फिरावून. हो पण म्हटलं मला नको, नाही आमच्याकडनं आहे घ्यायचं, तुम्ही काही घेतलं नाही. म्हटलं अरे बापरे, म्हणजे हक्क पण, म्हणजे आधी या म्हणून तर हे असं पण ओरडतात, पण ती पण एक गंमत आहे, प्रेम आहे वेगळ्या प्रकारचं. अगदी. साहेब बीबी आणि मी. साहेब, मी तेच म्हटलं की साहेब बीबी मी मध्ये मुख्य कलाकार 3, ऑफिसमध्ये फक्त स्टाफ म्हणून मी, जयराज मामा आणि अजून एक पोरगी रिसेप्शन, एवढंच होतं ते अख्ख्या ऑफिसमध्ये. तो जो किस्सा मी तुम्हाला म्हटला राकेशजींचा की याला काढून टाकायचं, तुम्हाला नाही, मी अख्खी, तर त्या सिरियलचा तो पॉईंट होता की मी त्याला काढलं, त्याच्या आधी दुसरा नाही करू शकणार. तेव्हा मला भरत जाधवांनी साथ दिली, गिरीश ओकांनी साथ दिली, खूप पाठीशी उभी राहिले त्यावेळेला, कारण माझी चूकच नव्हती ना. पण नाही असं होतं. मग नंतर मला कळलं, मी म्हटलं ना स्पष्ट वक्तेपणा आडायचा तो, तिथे खूप चुका झाल्यात ज्या, म्हणजे आपण काय म्हणू, आता कुठल्याही सिरियलमध्ये माझं ग्रुप नाही तयार होत, म्हणजे ग्रुपमध्ये मला घेत नाहीत. आर्टिस्ट ग्रुप असतात ना,
त्याच्यामुळे नाही घेत, मला इंडिव्हिज्युअल ठेवता बाजूला. मग का? आधी मला वाटायचं की अरे मी सिनियर आहे, माझा आदर आहे. ऑब्व्हियसली आहे, सर म्हणतात काही जण अजूनही, दादा म्हणतात अजूनही, त्यांना माझ्या कामाविषयीही रिस्पेक्ट आहे, पण मी त्यांच्या सोयीचं बोलत नाही. करेक्ट. समोरच्याच्या सोयीचं नाही बोललं तर ते तुम्हाला उचलून बाजूला फेकत नाहीत, बाजूला ठेवतात, फेकत नाहीत. त्यांना माहिती हा कधी कामाला येऊ हा, शकतो. कामाला येऊ शकतो. कुठल्या? तर ह्या क्षेत्रामधल्या. सो ते कम्प्लीट काढून ठेवत नाही. पण मला आधी खूप वाटायचं, पहिल्या सिरियल खूप वाईट वाटलं, हे का करतात. नंतर मला एका आपण पूर्वीचे आपलं परदेशातले जे सिनेमे बघतो ना, तिथे कोरियन ड्रामा हल्ली हिट होतात, तर ते हिंदी डब व्हर्जन आलं होतं. त्यात ते होतं, अरे याला आपला काहीच उपयोग नाही म्हणून हा आपल्याशी बोलत नाहीये. म्हटलं हा यार, माझा काहीच उपयोग नाही आहे यांना. मग का बरोबर आहे त्यांचं, मग त्यांचं चुकत नाहीये माझ्याशी जे वागतं ते. ओके, मी जास्त विचार करत होतो, त्यांनी विचार करून झालेला आहे त्यांचा. मामा को बाजू में नको, शेखर पाटील नको आहे मला, आपल्या ग्रुपमध्ये म्हणू नको, मला पार्टीला घेऊ नका, हे नको. बरं घ्या, मला काही फरक पडत नाही. मी तुमच्या घरी जेवायला येत नाही, तुम्ही माझ्या घरी जेवायला येत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की मी इथे मित्रमंडळी नाही तयार करायला, कारण जेवढी मित्रमंडळी होती त्यांनी मी त्यांना कामं दिल्यानंतर ते मला सोयीस्करित्या विसरलेले आहेत. त्याच्यामुळे आता मी इंडस्ट्रीमध्ये मित्र कशाला गोळा करेन. माझे जे हितचिंतक आहेत तेवढे आहेत, बास आहेत मला. त्यासाठी मला नवीन को आर्टिस्ट मला चांगले लागतात, किंवा मला मी सांगतो ना की तू हे माझं मित्वाचं उदाहरण घे. त्याच्यात ईश्वरी जी काम करते, शर्वरी जोग, बरोबर आहे, तिचे सगळे गुन्हे माफ आहेत, कारण ती काम चांगलं करते, काम प्रामाणिकपणे करते. ती एक आहे. अजून तिचं नाव घेऊ शकतो, तसं नाव घेऊ शकतो मी, तितिक्षा तावडेचं, सरस्वती, अत्यंत उत्तम. आणि मग तू काही किती, म्हणजे माझ्या दृष्टीने ते अपराध असतील, तिच्या नाही, पण गुन्हे असतील तिच्या नाही वतीने, पण येस तू काम करते, सगळे गुन्हे माफ आहेत माझे. पण तुम्ही अरे रावी करताय माझ्यावरती आणि काम पण धन्यवाद करताय, तर सॉरी मी नाही उभं करत, किंवा मी लांब राहतो. ओके, छान, मस्त, अप्रतिम असं म्हणायचं, पुढे सरकायचं. कारण की अनेक जण काय तुझं कुठे आहे काय, म्हटलं आहे म्हटल्यावर विषय बंद होतो. नाही म्हटलं काय बोलतो तू कधी गंडवलं. अरे मी नाही गंडवलंय म्हटल्यावर संपलं ना समोरचा. मग हे मी शिकलो कोविड नंतर. साहेब बीबीमध्ये मी हे ऐकून शिकलोय, गिरीश ओकांकडनं आणि भरत जाधव, नीलम शिर्के होती त्यावेळेला, त्यांच्याकडनं ऐकून. सुनील तावडेकडनं खूप शिकलो मी त्यांच्याकडनं ते कॅरेक्टर कसं जगायचं ना, हे तावड्यांकडनं शिकलोय. दामल्यांकडनं मी प्रेक्षकांची नस ओळखणं शिकलोय. सुधीर जोशींकडनं प्रत्येक थिएटरला कसं वेगळं काम करायचं त्या प्रेक्षकांनुसार ते. आशाताईंकडनं शिस्तबद्धता. आणि ह्या सगळ्या नवीन पोरांकडनं प्रॉडक्शनशी कसं डील करायचं, स्वतःचं बँकेचं खातं कसं वाढवायचं, स्वतःचं नाव तुमच्या तोंडी कसं यायला लागले. कसं अनेक जण मला म्हणतात की तू माज नाही करत. म्हटलं मला मिळवताच आला नाही माज. वा, काय माहित नाही मला. आणि असं वाटतं यस यार, मी पण माज करायला पाहिजे यार. समोरच्याकडे बघून वाटतं यार तुझ्यापेक्षा. नंतर कसं आहे माहिती आहे, हीच मुलांना नावं ठेवतात, सर तुम्ही 90 सिरियल गेला, संख्या सांगू नका, आत्ता काय चालू आहे ते बघा. करेक्ट. आत्ता कोणाला म्हटलं करेक्ट आहे, उगवतं सूर्याला नमस्कार करणार, मी पण करणार धन्यवाद, तुझ्यामुळे माझं बँकेचं खातं चालणार आहे. त्याच्यामुळे मला आहे ना फार वाईट नाही वाटत. वाईट काय वाटतं माहिती आहे, पुढे जाऊन प्लीज मी देवाकडे प्रार्थना करतो की हे सगळे जे लीड करतायत ना ते 4 वर्षापर्यंत असणार लीड, त्याच्यानंतर त्यांना सेकंड लीड कॅरेक्टर आर्टिस्ट करावे लागणार. प्लीज देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना फ्रस्ट्रेशन नको येऊ दे. आणि त्या ह्याच्यात काही ज्या दुःखद घटना घडतात ते त्याच्यामुळे घडतात, कारण की 4 लोकांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे, प्रोडक्शननी तुम्हाला, चॅनलनी मोठं केलेलं आहे. हीच लोक तुम्हाला जो वाईट 19-20 किया ना, आपको कभी बाजू करेंगे ना, पता नहीं चलता है. मग ते फ्रस्ट्रेशन होतं. फू बाय फू. मग फू बाय फू. मग पुन्हा तेच मी सांगेन की राकेशजींनी मला डायरेक्ट बोलवलं, फू बाय फू करतोय वगैरे. ओके फाईन. आधी काही त्या चॅनलच्या ह्याच्यामुळे मला घेतलं नाही फू बाय फूमध्ये. तेव्हा सरांनी मला विचारलं तू काही वाईट वागलायस का. म्हटलं नाही, मी फक्त हे सोडलं होतं. अच्छा, त्याच्यामुळेच नाही. पण त्यांनी नंतर परत 4-4थ्या सीझनला आणलं, ट्रम्प कार्डसारखा माझा वापर केला आणि मी ती ट्रॉफी घेऊन, माझ्याकडे ट्रॉफी आहे फू बाय फूची, ती ट्रॉफी जिंकल्यावर कमाल. आणि फू बाय फूमध्ये सचिन गोस्वामी मोठे सगळे होतेच ना तिथे. काय कमालीचं शिकायला मिळालंय. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, विनोद ते म्हणतात ना, तुम्ही विनोद भूमीवर मी 10 मिनिटात नाही करू शकत.
तो माझा पिंड नाही. मी खूप प्रयत्न केला. मी हास्य जत्रेला पण गेलो, पण मी गेस्ट म्हणून गेलो. तिथे गेल्यानंतर मोठे गोस्वामीच होते. मी त्यांना फोन केला होता की मला काम करायचं, मला कोविडमध्ये काम नाही आहे. त्यांनी मला दिलंय. तिथे पण मी माती खाल्लेली आहे स्पष्ट वक्तेपणामुळे माझ्या. त्याच्यानंतर मग हास्य जत्रेत मी गेल्यानंतर माझं गेस्ट अपीअरन्स झाल्यानंतर म्हटलं अरे शूर राहायचं, कोणाला आपले मनातल्या भावना बोलून नाही दाखवायच्या, त्या कधीही वरती जाऊ शकतात. सो ती एक चूक झाली माझी की मी बाहेर बोललो की मला माझ्यासारखं करायला नाही मिळालं तिथे. हास्य जत्रेमध्ये. हा, करायला नाही मिळालं म्हणजे वेगळ्या आपण थॉटमध्ये असतो ना, अरे माझं हे आहे, माझं ते आहे, मी तसं आहे, मग लोकांना मी हा आवडतो. पण ते बरोबर आहे त्यांचं ना सरांचं की त्यांनी ती चौकट बांधली होती. तो लिखित काय वन लाईन ती होती, त्याच्यामध्ये तुला का ते जास्त बरोबर आहे त्यांचं. ॲज अ डिरेक्टर लेखक म्हणून मी फार पूर्वीपासून त्यांच्याकडे मी अँकरिंग शो केलेत. म्हणजे मी दीपाली सय्यद, मी संपदा जोगळेकर, मी आतिशा नाईक, इथे सगळीकडे मीच होतो. पण डिरेक्टर सचिन गोस्वामी मोठेच होते. त्याच्यामुळे मी त्यांना पण फक्त माझं चुकलं. मी म्हटलं ना की ज्यांनी मला त्या वेळेला विश्वास ठेवला आहे तिथे तिथे मी काहीतरी बोललोय उगाच तिसरीकडे, पण त्यांच्यापर्यंत पोहोचले. सो बरोबर आहे ना, ते माझा का विचार करतील. आणि करेक्ट आहे हे मला कधी कळलं जेव्हा मी खरंच विचार केला माझं काय चुकलं. पण माझं काय चुकलं हा विचार मी का केला नसेल आत्तापर्यंत, तर बरं झालं नाही केला. तेव्हा केलं असतं तर आता काहीतरी अनेक लोकांच्या पुढे गेलो असतो कदाचित. पण आता हास्य जत्रेत नाही याचं वाईट वाटतं का? नाही, हास्य जत्रेत नव्हतोच मी, गेस्ट म्हणूनच गेलो होतो. पुढे ते कंटिन्यू होऊ शकतं. नाही, मी विचार त्यांना सांगितलं होतं की पुढे जर का कंटिन्यू असेल तर सांगा म्हणून. तो हो म्हणाले, ते नाही म्हणाले नाही आहेत सर. पण मला बघताना कळताना अरे ये नाही कर सकता यार. मग माझ्यासाठी कुठलं कॅरेक्टर, लोकांना माझं कुठलं आवडतं, मिडल क्लास. मी भोजनेसारखं करू शकतो नाही, मी आपला कोण आपला नाही गौरव मोरे सारखा करू शकतो, अजिबात नाही. गौरव मोरेच्या रिॲक्शन कमालीच्या असतात. भोजने कमालीचा आहे, प्रसाद खांडेकर कमालीचा आहे, हे आपली नम्रता आवटे सगळेच. मी नावं कोणाकोणाची टीमच तशी आहे. पण या सगळ्यांना तयार करणारे कोण आहेत? मोठे आणि गोस्वामी. मग एखाद्या वेळ माझी त्यावेळी ती टेंडन्सी नव्हती की तुमच्या पद्धतीने मी काम करायचं. नाही, मी माझ्या पद्धतीने करणार. हे जे मी माझ्या पद्धतीने काम करणार हे जेव्हा बदललं ना तेव्हा मला कामं मिळायला लागली. आता मी ह्या पॉडकास्टनुसार पण सांगू शकतो की घ्या तुमच्या पद्धतीने, आपण कॉमेडी करून, नो प्रॉब्लेम. मला जमली तर करून, नाही जमली तर मला नका घेऊ. साहेब बीबी नंतर तू नाटकात सुद्धा काम केलं ना गिरीश सरांसोबत? हो, म्हणजे काय तो ते गिरीश सर म्हणजे एवढे गोड आहेत ना, गिरीश दादा म्हणतो मी. सॉरी, मला गंमत आठवते नाटकातली, सांगू शकतो इथे. म्हणजे बघा की आम्ही इंदोरला प्रयोगाला गेलोय, तिथे आपण राहतो ना, म्हणजे जेव्हा दौऱ्याला जातो तेव्हा गिरीशोक आणि मला एकत्र ठेवायचे. तर गिरीशोक तेव्हा मी तरुण, अजूनही तरुण दिसतो जसे ते दिसत आहेत अजूनही, तसंच आहे. एखाद्या वेळी त्यांचा इन्फ्लुएन्स घेतला असेल मी. तो माणूस सकाळी उठल्यानंतर व्यायाम करे, योगा करे, चालत येई, आणि मी उठल्यानंतर बेडवर त्याच्यासमोर हाफ फ्राय खातोय. आणि ते मला तुम्ही पडके गुड मॉर्निंग म्हटल्यावर तुला लगेच दात घेतल्यावर खायला लागतं, हे लागतं. मी म्हटलं सॉरी, उद्यापासनं तो उद्या कधीच उजाडला नाही माझा. त्यांनी खूप प्रयत्न केला. त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे की काही गोष्टी ज्या आपण म्हणतो ना वस्तू की ज्या गेलेल्या आहेत, पण त्या कामात कशा आणायच्या, कामात म्हणजे जर म्हणजे वापरात कशा आणायच्या त्या. आणि तेच म्हणाल की तेच अभिनयात ठेव, की तुला वाटेल की तुझा हा अभिनय मजा नाही, मग तोच कामाला लाव ना, दुसरीकडे ठेव, मजा येईल. हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. पण ती मुवमेंटवरती व्यायाम करतायत आणि मी हाफ फ्राय खातोय, दिस इज टू मच. आणि ते रागावले होते मला. पण फार गोड माणूस आहे तो. पण असं रागवलंय का कोणी कधी कामावरून? प्रचंड. सुधीर जोशींनी तर पहिल्याच नाटकात, घर श्रीमंताचं नाटक आहे ना, त्यावेळेला रिहर्सलला मला मारली आहे, कानाखाली मारली आहे. बापरे. होय, पण ते अभिनयासाठी. पण काय चूक झाली होती? नाही, मला जमतच नव्हतं ते. आणि त्यांचं असं म्हणणं की तू का म्हणतोयस तुला जमत नाहीये, आम्ही ठरवणार ना तुला बघून समोर की तू वाईट करतोय चांगलं करतो, तू नाही ठरवायचं, समोरचा डिरेक्टर बसलाय तो ठरवेल. मग तेव्हापासून माझ्या डोक्यात आलं ओके. त्याच्यामुळे मी कुठलीही सिरियल, सिनेमा त्यातलं परत मॉनिटर बघत नाही. डिरेक्टर ओके म्हणाला ना, ओके. DOP ओके म्हणालेत ना, ओके. तुम्हाला आवडलंय, ओके, डन. मग पुढे काय करायचं ते लोक कळतात ना. मला फक्त एवढंच वाईट वाटतं अख्ख्या आयुष्यात की मी जे 6 सिनेमे केले ते आले नाहीत. काही लोकांमुळे मला नाटकं करायला मिळाली नाहीत, चांगले चांगले रोल गेले.
सिरियलचे रोल गेलेले आहेत आणि पुन्हा त्याच रोलसाठी मला पुन्हा एका महिन्याने विचारलेलं आहे आणि परत मी सांगितलं मी नाही म्हटलं नाही, करूया ना, पैसे मी सांगणार तेच. शेवटी क्वालिटी म्हणजे माझं असं म्हणणं आहे की क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये फरक असतो. जसं आपण दादर किंवा अनेक ठिकाणी जेवायला जातो, ते सॉलिड पॉश असतं नाही पण त्याची क्वालिटी सॉलिड असते सर, आणि काही ठिकाणी क्वांटिटी सॉलिड असते पण चव काहीच नसते. सेम मी इथे यूज करतो सर, क्वालिटी घ्या त्याचबरोबर क्वांटिटी द्या. क्या बात क्या बात. दादा मला तुला विचारायचं होतं, बऱ्याचदा आपण एखादा प्रोजेक्ट घेतो किंवा ती घेण्याची जी प्रक्रिया आहे ना त्याच्यात आपल्याला काहीसा मनस्ताप सहन करावा लागतो किंवा प्रोजेक्ट सुरू असताना देखील असा कधी मनस्ताप तुझ्या वाट्याला आला? सुरू असताना आलाय, घेताना आलेलं नाही. अगदी पहिल्या नाटकापासून. म्हणजे खरं सांगू का की गंमत अशी आहे की उत्तम घर श्रीमंताचं नाटक सुधीर जोशी मगाशी म्हटलं, हेमंत येल्लाबादकर आणि प्रबोध कुलकर्णी डिरेक्टर, हेमंत येल्लाबादकर लेखक. मला असं वाटलं मला डेब्यूचं नॉमिनेशन मिळेल, पण त्या नाटकाला फक्त आशाताईंना नॉमिनेशन होतं, आम्हाला कळलं जोशीनं नाही. नंतर मला असं कळलं की त्यांनी जे परीक्षक होते ते त्यांचे मित्र होते, तर त्यांना काय वाटेल ते बोलले. अरे पण त्याच्यामुळे माझं गेलं ना. तुला जे म्हणलं की कोण बोललं त्यांना? जोशी, सुधीर जोशी. म्हणजे सुधीर जोशींशी पहिल्याच नाटकामध्ये म्हणजे आमचं भांडण झालंय 100व्या प्रयोगानंतर. आम्ही बोलायचो नाही एकमेकांशी, पण तरी त्यांच्या पुढच्या 2 नाटकात होतो मी, कारण त्यांनी नाव सुचवलं होतं. आणि तेव्हा प्रोड्युसर डिरेक्टरला कळायचं, अरे तुम्ही दोघं बोलत नाही. म्हटलं नाही, त्यांनी तर तुझं नाव सुचवलंय, म्हणजे चांगलं काम करतो म्हणून सुचवलं असेल. पण स्टेजवरती काय दाखवायचं नाही, आपल्यात काय प्रॉब्लेम्स आहेत ते स्टेजवरती कसे येऊ नयेत ते शिकलो होतो मी त्यांच्याकडे. दुसरी गोष्ट, सिरियल घेतल्यानंतर खूप मनस्ताप होतो. म्हणजे आपण वेगळं थिंकिंग करून आलेलो असतो, पण ते मिळत नाही. काही लोकांमुळे ते मिळवता येत नाही. पण बरोबर आहे, त्या काही लोकांचा दोष नाही. म्हणजे मी सांगेन की माझ्या को आर्टिस्टचा अजिबात दोष नाही. हे प्रोडक्शन आणि चॅनलनी मोठी केलेली माणसं, त्यांच्या जे कानात तुम्ही कसले आहात तुम्ही, अरे ऑब्व्हियसली मला जर का म्हणलं माझं येणार ना तो तेवढाच मग, आणि त्यांच्या विरुद्ध दाखवलं मग त्यांना टेन्शन, अभि इसको म्हणजे काय बॅन करून टाकूया इथपर्यंत येतं. अरे तुम्हीच त्यांना मोठं केलं. पण आणि माझं काय, तुम्ही थांबा, तुम्ही सिरियल चालली तर माझी सिरियल चालणार, माझं घर चालणार आहे. कोणा एकावरती सिरियल चालू शकत नाही. त्याच्यामुळे खूपच त्रास होतो, मनस्ताप होतो, पण त्याला इलाज नाही. मनस्तापचे पैसे घेतो. अगदी. ही इंडस्ट्री सपोर्टिव्ह आहे का? खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. सपोर्ट मिळतो. तुम्ही कसं बघता ना त्याच्याकडे आहे. ते सपोर्ट मिळतो, मिळत पण नाही, दोन्ही आहे. 50-50 आहे. पण मी म्हणतो ना की आपण त्यात पिसले जातोय की नाही जातोय ह्याच्याकडेच लक्ष द्यायचं असतं. आपण इंडस्ट्रीला दोष देऊ नये, कारण माझा निर्णय आहे या इंडस्ट्रीत येण्याचा, तर मी इंडस्ट्रीला दोष कसा देईन मी? करेक्ट. दादा तू नवीन मुलांविषयी पण खूप बोललास की आता नवीन मुलांकडनं मी काय शिकतोय. आता तुझी सिरियलही सुरू आहे, त्याच्या आधीच्याही मालिकांमधून तू नवीन मुलांसोबत काम करतोय. नवीन मुलांविषयी बऱ्याच खटकणाऱ्याही गोष्टी असतात जे कलाकार उघडपणे बोलतात. तुला काय खटकतं नवीन मुलांचं? खरं सांगू का, मला जे खटकतं ते त्यांना नाही खटकत आहे. त्याच्यामुळे ते माझं खटकणं नाही आहे ते. कारण की मी विचार करतो, मी जे थिंकिंग करून जे काम करतो तेच त्याने करायला पाहिजे असं नाही आहे. त्यांचं आणि प्रोडक्शनचं काय झालं ते मला माहीत नाही. बरोबर. प्लीज फक्त एवढं सांगतो की माझं नाव घेऊ नका. मी तुमच्यात नाही, मी त्यांच्यात नाही. मी इथे काम करायला आलोय, काम करून घरी जाणार आहे. पण जे कौतुक मी त्यांचं करतो ना ते करेक्ट आहे. ते कौतुक करेक्ट आहे. त्याचं काम अप्रतिम समजून काम करतात. अनेक जण मी म्हणतो ना की ते खूप जास्त आहेत. या मी किती सुंदर तिथे आज आपण सिरियल करू असे आलेले बरेच जण आहेत, असे आलेले हिरो आहेत. पण देवाच्या कृपेने मी ज्यांच्या सिरियलमध्ये काम करतो ते दोघंही अप्रतिम काम करतात. लीड त्यांना शाळा नाही करावी लागत डिरेक्टरला. करेक्ट. अभिनयाची शाळा उघडावी नाही लागत. पण अनेक वेळेला असतं की चॅनलच्या अभिमानासाठी ते काही आमच्यावरती थोपवतात. थोडक्याच वेळेला थोपवलं आहे आमच्यावरती. अशा अनेक कलाकार आहेत. खरं. काहींचे लागेबांधे आहेत चांगले संबंध, चॅनलचे संबंध नाही, संबंध वेगळीकडे नेतो. लागेबांधे म्हणजे ते एकमेकांशी चांगले आहेत. हितसंबंध आहेत. त्याच्यामुळे त्यांना कामं मिळत आहेत. आणि खटकणाऱ्या खूप गोष्टी आहेत नवीन मुलांच्या. पण मी तेच म्हणतो ना की ते मला खटकते, ते एखाद्या वेळी त्यांना खटकत नसावं कदाचित. आणि मला खटकलं तरी आहेत ना भाऊ, माझ्यापेक्षा उत्तम परडे आहे त्यांचा, पण मिळालाच पाहिजे. हां, एकच गोष्ट सांगेन की मला अनेक आमच्या वेळच्या किंवा माझ्या आधीच्या वेळेस बिचारी, तो बिचार, मला नाही बिचारी वाटत. हिरो हिरोईन
मला त्यांच्याविषयी सहानुभूती नाही. त्यांनी 24 तास काम करावं का नाही करावं हा त्यांचा लुकआउट आहे आणि त्यांना त्रास होतो हा त्यांचा लुकआउट आहे. त्यासाठी त्यांना पैसे मिळतात आमच्यापेक्षा जास्त. हे वाईट नाही वाटतंय. मी एक सांगतोय प्रॅक्टिकल गोष्ट आहे ही. प्रॅक्टिकल गोष्टी की त्यांना पैसे मिळतात आणि त्यांचं नाव येतंय. करेक्ट. त्यांच्या पाठीमागे झुंबड उडते पत्रकार आणि बाकी सगळ्या ह्यांची. माझा डब्बा आज मी काय आणला हे नसतं. हे हिरोईनचंच असतं काम, हिरोचंच काम. ते आम्हाला कोणी विचारत नाही तुमच्या बास्केटमध्ये काय आणलंय वगैरे, का आम्हाला कोणी विचारत नाही तुमचं आवडतं काय. ती नोटबुक असते ती नाही. ते तुम्हाला मिळतंय ना, मग तुम्हाला काम करावंच लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तेवढे पैसे मिळतात. सो मला जर का आत्तापेक्षा मी जर का एवढ्याच पैशात XYZ पैसे घेतोय, त्या पैशात जर का प्रामाणिक काम करतो, मला जास्त पैसे मिळेल तर अजून जास्त प्रामाणिकपणे काम करेन मी. अजून मी त्याच्यावरती भर देईन आणि ते दोघं देतात. स्टोरीमध्ये ह्याच्यामध्ये लक्ष घालतात, नो डाऊट घालायलाच पाहिजे त्यांनी. पण माझं फक्त एवढंच आहे की मला कधी कधी आहे ना असं त्यांच्याकडनं जाणवतं, आधीच्या म्हणजे सेम सिरियल नाही म्हणत आहे मी तो, पण त्याच्या अगोदरच्या ते आहे ना स्वतःला समजायला लागतात तसं. अबे गेटच्या बाहेर संपलं, फडके आहे मी गेटच्या बाहेर, गेटच्या आतमध्ये अविनाश मामा आहे. किंवा मी शेखर फडके कसा थिंक करतो असं अविनाश मामा थिंक नाही करणार. एक मी उदाहरण देतो, अविनाश मामा किंवा हरिभाऊ म्हणून किंवा तो भिकू मामा म्हणून रंपम पोस्ट मधला. हे मी गल्लत नाही करत त्याची, पण हे गल्लत करतात. त्यांना वाटतं की लोक आपल्याला त्याच्यामुळे ओळखतात. सर सॉरी, शनिवारी सिरियल तुमची संपली, सोमवारी लोक विसरतात कारण की त्यांच्या समोर 2 नवीन आलेले असतात. ते जे फ्रस्ट्रेशन लेवल ना, ती जरा एक ती तार असते ना, आपण विनोद आणि त्याचं हास्यास्पद होणं याच्यामधली जी तार असते ना, जशी तशी ती तार आहे. ती फक्त त्यांनी सांभाळावी कारण की नशिबाने तुम्हाला मिळालेलं आहे, कष्टानेही मिळालंय, नशिबानेही मिळालं. अगदी. दादा, शेवटचा प्रश्न. प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक शायनिंग मुवमेंट असते की ज्यांना आपलं आयुष्य बदलून जातं, उजळून निघतं. तुझ्यासाठी हा टर्निंग पॉईंट, तुझ्यासाठी ही शायनिंग मुवमेंट कुठली आहे ज्यानं तुझं आयुष्य खूप चांगलं झालं, बदललं? शायनिंग मुवमेंट म्हणशील तर कोविड आल्यामुळे माझं आयुष्य खरं तर बदललं. पण माझ्यातला लहान मुलगा मी जेव्हा मारला नाही हे जेव्हा मला कळलं, ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. किंवा 1-2 वर्ष तो हरवला होता, तो मला परत सापडला. माझ्यातला लहान मुलगा हरवला होता, तो मला परत सापडला, म्हणून मी उभा आहे. पण तो काय प्रसंग होता? असं दुःखद आहे तो, असं सांगण्यासारखा नाही आहे. पण काही गोष्टी आहे ना आपल्या हातात नसतात किंवा काही गोष्टी आपल्या हाताने आपण घालून देतो. तशा माझ्या हाताने घालून दिल्यात म्हणून मी सांगत नाही आत्ता. पण मी म्हटलं ना की आत्तापर्यंत जेवढा दोष आहे किंवा जेवढा मी मागे असेल, हे मला बऱ्याच जणांनी सांगितलं किंवा मी पण विचार केल्यानंतर येस, बऱ्याच जणांनी सांगितलं म्हणून मी का विश्वास ठेवू. मला वाटतंय ना मी 60% मागे जो आहे तो माझ्यामुळे. सो अजून वरची मुवमेंट यायची. कदाचित ही आजची आपलं जे पॉडकास्ट आहे, आपली जी मुलाखत आहे, ती एखाद वेळ माझ्यासाठी टर्निंग पॉईंट असेल. क्या बात आहे. तसंच हो. तसंच. आणि प्लीज तसं DOP आहेत, कॅमेरादादा आहेत, तुम्ही पण एक मला आशीर्वाद द्याच डेफिनेटली. आणि पण मी म्हटलं ना की माझ्यासाठी ती मुवमेंट यायची अजून, ती कदाचित ही असेल. म्हणून तर म्हणतो मी AC ट्रेननी प्रवास करतो, मी AC बसनी, ती पण माझ्यासाठी एखाद वेळी वेगळी गोष्ट असू शकते. कारण की मला तिथे कळतं की मी आवडतो की नाही. मला चॅनलकडनं, चॅनलच्या माणसांकडनं, PR कडनं नाही कळत मी काम चांगलं करतोय का. मी काम चांगलं करतो, माझ्यावरती प्रेम करतात, हे कॅरेक्टर लोकांना माहिती आहे. हे म्हणून मी कधी कधी आपलं काय पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रवास करतो मी तेवढ्यासाठी. माझ्याकडे कोण बघतंय, माझ्याकडे हे ऑब्व्हियसली मला कलाकाराला तेच हवं असतं. तेच हवं असतं. तर त्यासाठी मी बघतो ना. बरं, अनेक जण असे मेट्रोनी प्रवास केला पाहिजे एवढंच विचारतात, बोलत पण नाहीत. आहे पण बसनी मज्जा आहे असं मी सांगतो त्याला. ती एक मुवमेंट. पण जर तुम्ही म्हणता की शायनिंग मुवमेंट जी असेल ती कदाचित कॅन्डिड प्लीज एखाद वेळ माझ्यासाठी शायनिंग मुवमेंट असू शकते आणि जी मी पुढच्या पॉडकास्टला सांगू शकतो की माझी शायनिंग मुवमेंट ती होती. क्या बात आहे. शेखर फडके यांच्या आयुष्यातील शायनिंग मुवमेंट आपण पाहिल्या. तुम्हालाही असंच शाईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि PNGचे दागिने नक्की खरेदी करा. आणि हा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. आणि जसं तू म्हणालास की मला अपेक्षित आहे की या मुलाखतीनंतर आयुष्य बदलावं, शायनिंग मुवमेंट आयुष्यात यावी, आणि तसंच हो. यास तुला खूप खूप शुभेच्छा आणि आभार की वेळात वेळ काढून आला आणि इतका छान गप्पा केल्या त्याबद्दल.